आपल्याकडे स्त्रीवादाची मांडणी होऊन म्हणजे युरोपमध्ये आणि नंतर भारतामध्ये साधारणपणे 200 वर्ष ही उलटून गेलेली आहेत. आणि या 200 वर्षांमध्ये स्त्रीवादी विचार प्रवाहाने खूप मोठी मजलही गाठलेली आहे. या प्रवाहामध्ये म्हणजे या विचार प्रणालीमध्ये अंतस्थ खूप असे उपप्रवाह आहेत असं आपण म्हणू शकतो. स्त्रीवाद ही काही एकसंध अशा प्रकारची विचार प्रणाली नाही. साचलेली किंवा स्थिर झालेली किंवा अंतिम शिक्कामोर्तब झालेली सुद्धा ही विचार प्रणाली नाही. ही सतत प्रवाही असलेली आणि सतत विकसनशील असलेली विचार प्रणाली आहे. स्त्रीवादामध्ये खूप मतभेद आहेत, आंतरिक स्वरूपाचे संघर्ष आहेत, वादविवादाचे मुद्दे आहेत. पण स्त्रीवादी अभ्यासक जे आहेत, कार्यकर्त्या ज्या आहेत, त्या या मतप्रवाहांकडे आणि मतभेदांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. स्त्रीवादाचा जर विकास व्हायचा असेल पुढे चालून, तर हे जे मतभेद आहेत, हे मतभेद या अभ्यासकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये खासगी किंवा व्यक्तिगत स्वरूपाचे मतभेद बनून राहत नाहीत, तर मुळात पितृसत्तेचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप हे अतिशय क्लिष्ट असं आहे. आणि जगभर पितृसत्ता ही एकसंध अशा स्वरूपामध्ये अस्तित्वात नाही. तिचं स्वरूप हे त्या ठिकाणची जी समाज व्यवस्था आहे आणि समाजामध्ये असणारे कुटुंब, धर्म, विविध परंपरा, संस्कृती, अगदी भूगोल सुद्धा, हे सुद्धा पितृसत्तेची घडवणूक करत आलेले आहेत. आणि म्हणून जगभरातले जे विविध समाज आहेत, त्या समाजांमध्ये पितृसत्तेचं स्वरूप हे भिन्न राहिलेलं आहे. पुन्हा इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सुद्धा पितृसत्ता ही एकाच एक रूपात अस्तित्वात राहिलेली नाही. म्हणून स्त्रीवाद्यांमध्ये सुद्धा जे मतभेद आहेत, ते मतभेद हे केवळ त्यांच्या आकलनामधले मतभेद नाहीत, तर पितृसत्तेचे जे जटिल रूप आहे, तिचं जे क्लिष्ट रूप आहे, त्या रूपाचं आकलन करून घेत असताना वेगवेगळे विचार आणि पितृसत्तेची वेगवेगळी दर्शनं ही पुढे आलीत. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की स्त्रीवाद हा जो विचार आहे, हा सतत प्रगमनशील असा आणि सतत पितृसत्ता आणि तिच्या सहअस्तित्वात असलेल्या विविध ज्या संस्था आहेत, विविध ज्या समाज व्यवस्था आहेत, तिच्या या समाज व्यवस्थांशी असलेल्या संबंधांच्या आकलनामुळे या स्त्रीवादाच्या एकूणच मांडणीमध्ये सुद्धा एक क्लिष्टता आलेली आहे. सामान्यपणे नवे वाचक स्त्रीवादावरचं पुस्तक जेव्हा हाताळायला घेतात, वाचायला घेतात, तेव्हा त्यांना ही क्लिष्टता जाणवते. या क्लिष्टतेमागे पितृसत्तेची क्लिष्टता ही दडलेली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्त्रीवादाने एक बाब साधारणपणे खूपच स्पष्ट रूपामध्ये पुढे आणलेली आहे. ती अशी आहे की जगभरातले समूह आणि त्या समूहांमध्ये अस्तित्वात असलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती, भाषा, साहित्य, धर्म वगैरेंविषयीच्या धारणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाविषयीच्या धारणा, या सर्वांना प्रश्नांकित करण्याची रीत ही स्त्रीवादाने पुढे आणलेली आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा खरं तर मी स्त्रीवाद समजून घेण्याचा एक प्रयत्न करत होतो, तेव्हा एक पुस्तक हाती आलं. ती साधारणपणे 15-16 वर्षांपूर्वीची बाब आहे. त्याचं शीर्षक असं होतं
की ह्युमन जिओग्राफी अ फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह. आता भूगोलासारखा विषय, मानवी भूगोलासारखा विषय म्हणजे भूगोलाचे अभ्यासक आज जे आहेत, ते साधारणपणे पारंपरिक अभ्यासक जे आहेत, ते असं म्हणतील की भूगोलाकडे पाहण्याचा काही स्त्रीवादी दृष्टिकोन असू शकत नाही. एक पुस्तक मध्यंतरी बघण्यात आलं, ते मॅथेमॅटिक्स आणि मॅस्क्युलिनिटी अशा आशयाचं होतं. म्हणजे गणिताकडे तर एक खूप ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स म्हणून पाहिलं जातं आणि त्याचा पौरुषाशी काय संबंध आहे, पितृसत्तेशी काय संबंध आहे, असे प्रश्न कदाचित पारंपरिक जे गणिताचे अभ्यासक आहेत ते उपस्थित करतील. पण स्त्रीवाद्यांनी भूगोल आणि गणितासारखे विषय जे आहेत, त्या विषयांकडे सुद्धा एक स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहण्याची एक सवय किंवा एक प्रकारची शक्यता ही पुढे आणलेली आहे. यातून घडलं असं, की जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विविध ज्ञानशाखा किंवा विविध उपव्यवस्था किंवा जगामध्ये घडत असणारे विविध बदल जे असतात, त्या बदलांकडे बघण्याची एक नवी दृष्टी ही स्त्रीवाद्यांनी विकसित केली. आणि मग जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती येऊन कोसळते, आपल्या समाजावरती येऊन कोसळते, जागतिक समुदायावरती येऊन कोसळते, त्या आपत्तीचाही काय संबंध हा लिंगभावाशी असतो, पितृसत्तेशी असतो, अशा प्रकारची चर्चा व्हायला एक 20 वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरती विशेषतः ज्या अभ्यासकांनी मांडायला सुरुवात केली, की दुष्काळासारखी एक घटना असते, की दुष्काळ हा खूप इतिहास काळापासून सुरू असणारी एक घटना आहे, एक प्रक्रिया आहे. किंवा पूर येतो समाजामध्ये. आपण पाहतो, की पावसाळ्याच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये विविध नद्यांना पूर येतो किंवा भूकंप होतो काही वेळा किंवा एक साधारणपणे 14-15 वर्षांपूर्वी, 16 वर्षांपूर्वी आपल्या दक्षिण भारतामध्ये त्सुनामीचा एक प्रकोप झाला आणि आपण तो अनुभवला. केरळ, तमिळनाडू वगैरे राज्यांच्या ज्या किनारपट्ट्या होत्या त्या त्सुनामीने प्रभावित झाल्या. तर दुष्काळ असो की भूकंप, पूर असो की त्सुनामी, ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, ह्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी असं वारंवार लक्षात आलं, की पुरुषांपेक्षा स्त्रिया ज्या आहेत, त्या स्त्रिया ह्या नैसर्गिक आपत्तीच्या जास्त बळी ठरलेल्या होत्या. म्हणजे या नैसर्गिक आपत्तीच्या स्वतः असण्यामध्ये काही जेंडर दडलेलं नाहीये. एक नैसर्गिक आपत्ती होते, तेव्हा खरं तर तत्वतः म्हणजे निसर्गतः स्त्रिया आणि पुरुष हे दोन्ही एकाच वेळी बाधित व्हायला पाहिजे आणि सारखेच बाधित व्हायला पाहिजे. पण वास्तवात तसं घडत नाही. उदाहरणार्थ पूर येतो. घरामध्ये पाणी शिरतं आणि पुरुष जे असतात, ते पुरुष तात्काळ घराच्या बाहेर पडतात किंवा सुरक्षित ठिकाणी ते सरळ स्वतः एकटे निघून जातात. स्त्रियांना तसं एकटं निघून जाता येत नाही. त्याला काही सांस्कृतिक कारणं असतात, काही कारणं ही परंपरेमध्ये दडलेली असतात. स्त्रियांना सांगण्यात आलेलं आहे, की त्यांचं एक कार्य हे बालसंगोपन आहे. आणि हे कार्य स्त्रियांचं मानलं गेलं असल्यामुळे जेव्हा पुरासारखी आपत्ती येते, तेव्हा घरामधली जी लहान लेकरं असतात, मुलं असतात, मुली असतात, तान्हे काही बाळ असतात, त्यांना घेऊन बाहेर पडण्याची जबाबदारी ही स्त्रियांची असते. तुम्ही पुराचे फोटो बघा. अलीकडच्या काही वर्षांमधले फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष तुम्हाला या फोटोग्राफ्स मध्ये दिसतील, त्याहून लक्षात येईल, की स्त्रिया वेगवेगळं सामान घेऊन आहेत, जेव्हा त्या सुरक्षित ठिकाणी जातात किंवा लहान लेकरं जर असतील, तर त्यांना मुख्यतः स्त्रियांच्या त्या कडेवर आहेत किंवा खांद्यावर आहेत आणि त्यांना त्या बाहेर घेऊन जात आहेत. असंही दिसून आलं, की स्त्रियांना सतत घरामध्ये राहण्याचं बंधन असल्या कारणामुळे आणि सार्वजनिक अवकाश जो असतो, म्हणजे रस्ते वगैरे हे जे काही सार्वजनिक जागा आहेत, त्या जागा ह्या स्त्रियांसाठी तितक्या सुविधाजनक नसल्यामुळे किंवा स्त्रिया या जागांना सरावलेल्या नसल्यामुळे किंवा त्यांना त्या सुरक्षित वाटत नसल्यामुळे त्या अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी वावरताना एक प्रकारचा संकोच बाळगतात. म्हणून पुरासारखी जेव्हा घटना घडते, तेव्हा असंही दिसलं, की बऱ्याच स्त्रिया ह्या घरामध्ये घुटमळत राहिल्या. जे काही स्वयंपाकघर किंवा एखाद दुसरी खोली असते, त्या खोल्यांमध्ये त्या घुटमळत राहिल्या आणि त्यांना लवकर
घरातून बाहेर पडता आलं नाही. स्त्रियांच्या पेहरावाविषयी लिहिलं गेलं. सिमोन दी बुआ यांचं द सेकंड सेक्स हे पुस्तक आपल्या सर्वांना माहिती आहे आणि इतर अनेक अभ्यासकांनी त्याविषयी लिहिलं, की अशा प्रकारचा पेहराव होता इतिहासामध्ये. म्हणजे आता शहरातल्या मध्यमवर्गीय सुशिक्षित ज्या मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्या म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या मुली आहेत त्या पंजाबी सूटकडे गेल्यात आणि अलीकडे जीन्स पॅन्टकडे गेलेल्या आहेत. पण हा एक छोटा वर्ग आहे. एक शहरी अ, अ, उच्चवर्गीय स्त्रियांना ही सुविधा आहे, की त्या पेहराव बदलतायत आणि त्या अधिक सुविधाजनक अशा पेहरावाकडे संक्रमित झालेल्या आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे, की महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये अ, स्त्रियांना जो काही पारंपरिक पेहराव होता, त्या पेहरावाकडून अगदी पंजाबी सूटकडे जाताना सुद्धा खूप मोठा दीर्घ काळ जावा लागला आणि एक संघर्ष स्त्रियांना यासाठी करावा लागला. अ, सांगण्याचा मुद्दा असा, की इंग्लंडमध्ये 19वे शतक असेल किंवा भारतामधल्या 19व्या शतकातल्या समाजामध्ये किंवा अगदी 20व्या शतकातल्या समाजामध्ये ज्या प्रकारचा पेहराव स्त्रियांना सुचविण्यात आलेला होता, तोच पेहराव हा त्यांच्या सार्वजनिक जीव अवकाशामधील त्यांच्या वावरावरती मर्यादा आणणारा होता. म्हणजे व्हिक्टोरियन काळामधल्या ज्या उच्च वर्गीय स्त्रिया होत्या, त्यांचा झगा एवढा मोठा असायचा, की तो तो झगा आवरून त्यांना सार्वजनिक ठिकाणी साधं चालणं सुद्धा अवघड व्हायचं. आपल्याकडे साडी हा जो पेहरावाचा प्रकार रूढ झाला, हा काही मूळ भारतीय असा पेहरावाचा प्रकार नव्हता. तर वासाहतिक काळामध्ये स्त्रियांना अधिक सन्मानजनक अशा प्रकारचा पेहराव देण्याच्या प्रक्रियेमध्ये साडी हा एक प्रकार रूढ झालेला आहे. तर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये साडी या पेहरावाकडे जरी जरी आपण पाहिलं तरी हे सहजपणे लक्षात येईल, की सामान्यपणे लोकल ट्रेन पकडण्याची जर वेळ स्त्रियांना जर आली किंवा धावती बस पकडण्याची जर वेळ स्त्रियांवर आली, तर त्या सहजपणे साडी घातलेली नेसलेली असताना त्या पळू शकत नाही आणि ती धावती ट्रेन किंवा बस त्या पकडू शकत नाही. तर स्त्रियांचा जो पेहराव आहे, तो पेहराव साधारणपणे त्यांच्या गतिशीलतेवरती मर्यादा आणणारा होता आणि म्हणून सुद्धा अगदी भूकंपाच्या वेळी किंवा पुराच्या वेळी ह्या स्त्रिया तितक्या वेगाने घर सोडू शकत नाहीत किंवा सुरक्षित ठिकाणी जाऊ शकत नाही, जेवढ्या वेगाने पुरुष हे साधू शकतात. तर या अगदी छोट्या-छोट्या बाबी आहेत, ज्या समजून घेण्यासारख्या असतात, की नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती जेव्हा घडते, तेव्हा स्त्रिया आणि पुरुषांवरती त्यांचा जो परिणाम आहे, तो परिणाम हा सारखा होत नाही. जेव्हा घरामध्ये पुराचं पाणी शिरतं आणि हे सर्व लोक हे सुरक्षित म्हणवल्या जाणाऱ्या ठिकाणी जातात, तेव्हा स्त्रियांवरती वेगवेगळी कामाची एक प्रकारची बर्डन हे त्या स्त्रियांवरती आलेलं असतं. सुनामीच्या वेळी असं दिसलं, की जे कॅम्प्स तयार झालेले होते पुनर्वसनाच्या नावाखाली, त्या कॅम्प्समध्ये ह्या ज्या स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांना त्या स्त्रियांनी त्यांचे आप्तस्वकीय गमावलेले होते. म्हणजे काही वडील, भाऊ, नवरा किंवा बहिणी, आई ह्या स्वतःचे आप्त गमावलेल्या स्त्रियांना त्यांना शोकदा व्यक्त करू देण्याची संधी मिळाली नाही. कारण या कॅम्प्समध्ये म्हणजे या संपूर्ण अशा स्त्रियांच्या मानल्या घेण्याला येऊन पडलेल्या. तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा पितृसत्ता ही किती कठोरपणे, क्रूरपणे ही तिचं जे रूप आहे, ते रूप दाखवत असते, हे आपल्याला वारंवार दिसून येतं. हे केवळ पितृसत्तेच्याच बाबतीत घडत नाही. तर समाजामध्ये जर स्त्री-पुरुष विषमता असेल, तर त्यासोबतच जर आर्थिक विषमता असेल, त्या आर्थिक विषमतेचा सुद्धा एक प्रत्यय हा आपल्याला अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिसून येतो. काही वर्षांपूर्वी मी मुंबईला होतो आणि मुंबईला पूर आला. 2006 ची ती घटना होती. आणि 5-6 मधला जो मोठा पूर होता, त्या पुराच्या वेळी मी मला असं तिथे दिसलं आणि मी वाचलं सुद्धा, की फोर्ट आहे तिथे बाहेर होता. मधल्या झोपडपट्टी सदृश्य ज्या वसाहती होत्या, त्या वसाहतींमध्ये जेवढा पाऊस पडला होता, तेवढाच फोर्टलाही पडलेला होता. त्याच्यामध्ये फार अंतर नाहीये. 15-20 किलोमीटरचं अंतर आहे.
आणि पोर्ट हा जो परिसर आहे दक्षिण मुंबई, तिथनं पाण्याचा निचरा लवकर झाला. पण ज्या कनिष्ठ वर्गीय वसाहती होत्या, त्या वसाहतींमध्ये जोरदार पाणी शिरलं आणि तिथे वित्तहानी आणि मनुष्यहानी ही जास्त झाली. अर्थातच त्या भागातल्या स्त्रियांना सुद्धा पेक्षा जास्त त्या पुराचे जे काही चटके होते, ते चटके सोसावे लागले. असंच आपल्याला दिसतं, की सामाजिक पातळीवरची जी विषमता असते, ती सुद्धा या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी खूप अक्राळ-विक्राळ रूपामध्ये सामोरी ती आलेली असते. जेव्हा भूकंप होतात, तेव्हा पुनर्वसनाच्या वेळी लोक आपल्या जातीनुसार ज्या असतात त्या वसाहतींची मागणी करतात. किल्लारी वगैरे भूकंपानंतर आणि गुजरातमधल्या भुजच्या भूकंपानंतर त्याला आता जवळपास 20 वर्ष होत आहेत आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा-जेव्हा पुनर्वसनाचे मुद्दे आले, तेव्हा ती जातीय विषमता होती. ज्या प्रकारच्या जातवार वस्त्यांची रचना आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो, ती रचना ही पुन्हा या संपूर्ण काळामध्ये त्याचा प्रत्यय हा आलेला होता. अगदी आता लॉकडाऊन चा जो काळ होता 1-1.5 महिन्यापूर्वी, तेव्हा बिहार आणि तत्सम राज्यांमध्ये जेव्हा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मुख्यतः शाळांमध्ये जेव्हा लोकांसाठी विलगीकरणाची सुविधा देण्यात आली, तेव्हा सुद्धा जातवार विलगीकरणाच्या रचना ह्या आकाराला आलेल्या होत्या. म्हणजे नैसर्गिक आपत्ती जेव्हा असते, तेव्हा आपल्या समाजामधल्या सामाजिक विषमता, आर्थिक विषमता आणि स्त्री-पुरुष विषमता ज्या असतात, त्या विषमता आपल्याला येत असतो. असं होत नाही, की हा आपत्तीचा काळ आहे आणि या आपत्तीच्या काळामध्ये लोक सामाजिक, आर्थिक वगैरे किंवा लिंगभावात्मक जी जी विषमता आहे किंवा जो अपपर भाव आहे किंवा जे पूर्वग्रह आहेत ते विसरतील आणि एक दिलाने एक रूप होतील, एकमेकांशी ते संवाद साधतील आणि एक दिलाने काही प्रकारचं वर्तन करतील किंवा निर्णय घेतील असं प्रत्यक्षात होत नाही. पण हे सर्व जे मी बोललो ते नैसर्गिक आपत्तीविषयी बोललो. कोरोनाची जी काही संकट आहे, जे काही अरिष्ट आहे आणि नैसर्गिक आपत्ती जी संकल्पना आहे किंवा जे घटित आहे, याच्यामध्ये एक फरक आहे. फरक असा आहे, की कोरोनासारखी जी महामारी असते, जी साथ असते, ही साथ आपल्याला विचार करायला काही वेळ देते. अचानक घडत नाही. भूकंप अचानक घडतो. ज्वालामुखीचा उद्रेक अचानक होतो किंवा पूर सुद्धा कळत नाही. अचानक रात्रीतनं पाणी गावामध्ये, शहरांमध्ये शिरतं. सुनामी तर अगदीच अचानक घडलेलं होतं. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये हे जे अचानक घडण्याचा जो 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 एलिमेंट आहे, तो महामारीमध्ये नसतो. उदाहरणार्थ कोरोना महामारी विषयीची चुणूक किंवा एक माहिती किंवा बातमी ही डिसेंबरच्या शेवटी आलेली होती. आणि आपल्याकडे पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं तो मार्च महिन्याच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये ते जाहीर झालं. म्हणजे एक प्रकारची वेळ ही 2 महिने, दीड महिने किंवा 15 दिवस किंवा 7 दिवस ही आपल्याला मिळालेली होती. आता अशा जो मधला काळ हा अशा प्रकारे येतं किंवा युद्धाच्या वेळी सुद्धा एक थोडा अवकाश हा मिळत असतो. माहिती असतं की युद्ध सुरू होणार आहे. सुरू झाल्यानंतर सुद्धा एक काही अवकाश असतो आणि त्या अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा अशा अ, वैद्यकीय स्वरूपाच्या ज्या काही उपाययोजना आपण करतो महामारीच्या वेळी, त्यावेळी सुद्धा काही प्रकारचा अवकाश हा आपल्याला मिळत असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे, की या अवकाशाचा काय उपयोग आपण करून घेतो. म्हणजे तुम्ही जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं पहिलं, तेव्हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं भाषण झालं. हे भाषणं सगळी उपलब्ध आहेत. तुम्ही पुन्हा एकदा वाचा, ऐका. ही 2-3 भाषणं उपलब्ध आहेत. ही जर भाषणं आपण ऐकली, तर एक गोष्ट स्पष्ट होते, की या भाषणांमध्ये त्यांनी आपल्या देशामधली जी सामाजिक विषमता जी आहे आणि स्त्री-पुरुष विषमता जी आहे, त्याचा साधा उल्लेखही केला नाही. त्याची साधी नोंदही घेतली नाही किंवा ते गृहीतही धरलं नाही. म्हणजे जेव्हा असं आवाहन करण्यात आलं, की आता आपण 21 दिवसांसाठी लॉकडाऊन पाळणार आहोत. तेव्हा सर्व जे लोक होते ते कुटुंबांमध्ये राहणार होते. आणि कुटुंबांमध्ये स्त्रियाही असतात, पुरुषही असतात, बालकही असतात आणि वृद्ध सुद्धा सदस्य कुटुंबांमध्ये असतात. त्यामुळे नेमकं कुटुंबाचं स्वरूप काय असणार आहे? कुटुंबावरती काय परिस्थिती येणार आहे? पुन्हा आर्थिक विषमता असते. श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंब असतात. स्त्रियांच्या विशेष अशा काही समस्या असतात. ह्या सगळ्यांचा साधा उल्लेखही न करता हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. उलट ज्या प्रकारची भाषा ही या आपल्या देशामध्ये आपले जे राष्ट्रप्रमुख आहेत, त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये जी भाषा होती, ती भाषा ही
विशिष्ट अशी एक पितृसत्ताक भाषा होती. हे आता सांगण्याची आवश्यकता नाही. आपण बहुतेक लोक जाणतो, की राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांच्या घडवणुकीमध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या पितृसत्ताक धारणा ह्या काम करत असतात. भारतामध्ये तर नक्कीच त्या धारणांनी भारताच्या राष्ट्राला आणि राष्ट्रवादाला सुद्धा आकार उकार हा दिलेला आहे. राष्ट्रवादाचा आशय सुद्धा हा विशिष्ट अशा प्रकारच्या पितृसत्ताक विचार प्रणालीने भारित आहे. तर जेव्हा अशा प्रकारची भाषणं दिली जातात राष्ट्राला उद्देशून, तेव्हा जी भाषा वापरली जाते ती भाषा सुद्धा एक पितृसत्ताक भाषा असते. म्हणजे गेल्या 2, 2.5, 3 महिन्यांपासून आपण असं सतत ऐकत आहोत, की कोरोनाला आपण जे सामोरे जात आहोत, याला सामोरे जाणे अशी संकल्पना, असा शब्दप्रयोग न वापरता थेट पंतप्रधानांपासून शब्दप्रयोग वापरला गेला, की हे एक युद्ध आहे. आणि याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना योद्धे मानलं गेलं. त्याला एक वॉर मानलं गेलं, एक एक प्रकारचा युद्ध मानलं गेलं आणि ते लढणाऱ्यांना योद्धे मानलं गेलेलं आहे. आणि हा योद्धा शब्द हा आपण गेल्या 2-2.5 महिन्यांपासून सतत ऐकत आहोत. आता युद्ध ही जी संकल्पना आहे ही एक पुरुषी संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये हिंसा ही गृहीत असते. त्याच्यामध्ये एक आवेश हा गृहीत असतो. त्याच्यामध्ये पौरुष्य हे गृहीत असतं. त्याच्यामध्ये एक प्रकारचा हल्ला करणे हे गृहीत असतं. जय, विजय, पराजय ह्याच्याही एक पुरुषी संकल्पना या सगळ्या याच्यामध्ये गृहीत असतात. आणि उदाहरणं जी दिली गेलेली होती ती उदाहरणं सुद्धा एक पितृसत्ताक अशी उदाहरणं होती. म्हणजे रामायण महाभारताचे संदर्भ हे दिले गेले. सांगितलं गेलं की महाभारताचं युद्ध हे 18 दिवस चाललं आणि आपण 18 दिवसांमध्ये कोरोनाची आपलं जी लढाई आहे, आपलं जे महायुद्ध आहे महाभारतासारखं, ते आपण जिंकणार आहोत. हे अगदी स्पष्ट आहे सूर्यप्रकाशासारखं, की आता पहिलं लॉकडाऊन जाहीर होऊन जवळपास 3 महिन्यांचा काळ हा उलटून जात आहे आणि या 3 महिन्यांच्या काळामध्ये भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती मनुष्यहानी, वित्तहानी आणि एकूणच सामाजिक प्रकारची जी वेदना ही आपण अनुभवली, याला क्वांटिफाय करणे म्हणजे याचं मापन करणे हे आता भारतासारख्या महाकाय देशामध्ये जवळपास अशक्य झालेलं आहे. त्यामुळे महाभारताचं युद्ध जसं 18 दिवसांमध्ये जिंकलं, तसं आपण हे युद्ध जिंकणार आहोत. ही भाषा ही केवळ ही फसवी भाषा नव्हती, तर ती एक पितृसत्ताक भाषा होती. जिथे राष्ट्र हे कुटुंब मानलं जातं आणि राष्ट्राचा पंतप्रधान हा कुटुंब प्रमुखासारखा, म्हणजे आपल्याकडे एक पितृसत्ताक कुटुंबाची रचना आहे, ज्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाला ग्रामीण भागामध्ये कारभारी असं म्हणतात. आणि वयाने सर्वात ज्येष्ठ जो पुरुष सदस्य असतो तो कुटुंबाचा प्रमुख असतो. त्याच्या हाती साधारणपणे सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेचं केंद्रीकरण झालेलं असतं. पैसा असो किंवा इतर कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या खाजगी आयुष्याच्या निर्णय घेण्याची सुद्धा हक्क किंवा अधिकारांचं केंद्रीकरण हे या कारभारी म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या मध्ये केंद्रित झालेलं असतं. त्यामुळे राष्ट्राला जेव्हा कुटुंबाची उपमा दिली जाते, तेव्हा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे कुटुंब प्रमुख बनतात आणि त्यांचा जो विचार आहे, त्यांच्या ज्या धारणा आहेत, त्यांनी वापरलेल्या ज्या संकल्पना आहेत किंवा त्यांनी दिलेले जे आदेश आहेत, हे आदेश कुटुंबातील इतर सदस्यांनी निमूटपणे पालन करायचे असतात. खरं तर लॉकडाऊन जेव्हा जाहीर झालं, तेव्हा बरेच अभ्यासक जे होते ते हे असं म्हणत होते, की ते असं म्हणत होते, की लॉकडाऊन हा यावर एकमेव असा प्रभावी सुद्धा असा पर्याय नाही. यातनं आपण समस्या काही काळ थोपवू शकतो आणि जी समस्या आपण आज थोपवत आहोत ती लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा आपल्याला सामोरं जायचं आहे. आता खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जो अवकाश मिळत होता 21 दिवस, नंतर पुन्हा काय 14 दिवस, नंतर पुन्हा काही दिवस, तर ह्या अवकाशाचा कितपत उपयोग हा आपल्या सत्ताधारी वर्गाने करून घेतलेला आहे, याचं मूल्यमापन करण्याची आता ही योग्य वेळ आहे. पण तो आता आपल्या चर्चेचा विषय नाही. माझा मुद्दा असा आहे, की जी भाषा वापरली गेली, ती भाषा विशिष्ट अशा प्रकारच्या पौरुष्याला साद घालणारी होती. म्हणजे शब्दप्रयोग असे केले गेले सुरुवातीला, की लक्ष्मण रेषा. आता बऱ्याच वेळा आपण भाषेकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला असं वाटतंय, की भाषा ही केवळ संवादाचं साधन आहे.
केवळ एक संप्रेषणाचं माध्यम आहे, पण केवळ भाषा तशी नसते. समाज जर विषमतेवर उभा असेल तर त्या समाजातली भाषा ही त्या विषमतेने बाधित असतेच असते. भाषा याला जर आपण समाजाचा आरसा मानला तर समाजामध्ये ज्या विषमता असतात, जे पूर्वग्रह असतात, ज्या प्रकारची भेदाभेदाची रचना असते, ते सर्व जे मूल्य आहेत किंवा रचना आहेत किंवा जे बरबटलेपण आहे समाजाचं, त्याचं एक प्रकारचं प्रत्यंतर आपल्याला त्याचं एक चित्र हे आपल्याला भाषेमध्ये दिसून येतं. भाषा ही त्याला प्रतिबिंबित करतेच. आणि म्हणून जेव्हा हे राष्ट्रप्रमुख विशिष्ट अशी भाषा वापरतात, त्यामध्ये पौरुष्य हे असतंच असतं. उदाहरण असं दिलं गेलं की लक्ष्मण रेषा, सर्वांनी घरात राहायचं, जो जहां है वही रहे, असं म्हटलं गेलं. आता याचा अर्थ स्त्रियांसाठी काय होता, हा एक प्रश्न आहेच. कारण स्त्रिया मोठ्या प्रमाणावर, सर्वच्या सर्व जरी स्त्रिया ह्या कुटुंबांमध्ये बंदिस्त नसल्या तरी सर्वच्या सर्व स्त्रियांना कुटुंब हे बंधनकारक राहिलेलं आहे. कुटुंबाशिवाय स्त्री आणि स्त्रीशिवाय कुटुंब ही आपल्या समाजामध्ये स्वीकारार्ह बाब नाही. आणि स्त्रियांसाठी कुटुंब ही परंपरेने सांगण्यात आलेलं होतं की हे सुरक्षित बाब आहे. कौटुंबिक संबंध हे जिव्हाळ्याचे असतात, प्रेमाचे असतात, आपुलकीचे असतात, त्याच्यामध्ये एक ओलावा असतो वगैरे वगैरे, हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. पण कुटुंब ही एक विशिष्ट नाही. स्त्रियांनी जेव्हा लिहायला घेतलं, जेव्हा आत्मकथा लिहायला लागल्या, कविता लिहायला लागल्या आणि आता स्त्रीवाद्यांनी कुटुंबाचा यांच्या प्रभावात जो विचार पुढे आला, त्यामधनं हे पुढे आलं की सर्व प्रकारच्या सामाजिक संस्था ह्या विशिष्ट अशा सत्ता संबंधांनी प्रभावित असतात आणि सर्व प्रकारचे मानवी संबंध, जिथे विषमता आहे, जिथे स्तररचना आहे, जिथे एक प्रकारची भेदाभेदाची रचना आहे, त्या समाजामधले मानवी संबंध हे अपरिहार्यपणे ते सत्ता संबंध असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची सत्ता ही काम करत असते. आणि मग जेव्हा लक्ष्मण रेषा हा शब्द वापरला गेला, तेव्हा आपल्याला प्रश्न पडायला हवा होता की रामायणामध्ये कोणत्या संदर्भात लक्ष्मण रेषा ही वापरली गेली, बायबलमध्ये कोणत्या स्वरूपामध्ये, आणि ऍडम आणि ईव यांचे संबंध होते. असं म्हटलं गेलं बायबलच्या कथेमध्ये की ऍडम हा ईवला काही प्रकारच्या सूचना देऊन गेला होता, तरी देखील ईवने ते फळ चाखलं आणि त्याची शिक्षा ही ईवला मिळाली, ऍडमला मिळाली आणि नंतर संपूर्ण मनुष्य जातीला मिळाली. रामायणामध्ये काय कथा आहे की सीतेला लक्ष्मणाने सूचना दिली होती, एक चेतावणी दिली होती की तिने त्याने आखून दिलेली रेषा ओलांडायची नाही. आणि मग सीता ती रेषा ओलांडते आणि मग जे घडतं त्याला रामायण म्हटलं गेलं की सीतेमुळे रामायण घडतं, असं आपण वारंवार समाजामध्ये ऐकतो. का रामायण घडलं, तर सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणजे काय, तर तिने तिचा दीर म्हणजे लहान वयाने किंवा नात्याने लहान असलेल्या व्यक्तीचा म्हणजे पुरुषाचा आदेश धुडकावला आणि असा पुरुषाचा आदेश किंवा त्याने दिलेली चेतावणी धुडकावल्यामुळे त्याची शिक्षा ही सीतेला मिळाली, रामाला मिळाली, लक्ष्मणाला मिळाली आणि नंतर मोठ्या युद्धाला सामोरं जावं लागलं. म्हणजे स्त्रिया जर पुरुषांच्या अंकित नसतील तर त्या विशिष्ट अशा प्रकारच्या संकटाचं कारण बनतात, असा संदेश बायबल आणि रामायणासारखे धर्मग्रंथ देतात. आणि या धर्मग्रंथांमधले दाखले हे राष्ट्राचे प्रमुख उजळ माथ्याने ते त्यांच्या भाषणांमध्ये सादर करतात. आणि सामान्य लोक जे असतात, जे धर्माच्या प्रभावात असतात किंवा पितृसत्तेची त्यांना जाण नसते, त्यांना याची कल्पना येत नाही की एका अतिशय अभूतपूर्व अशा महामारीवरती एका देशाचा राष्ट्रप्रमुख हा भाष्य करतो आणि ते भाष्य करत असताना तो या महामारीचं विशिष्ट अशा प्रकारचं धार्मिक परिभाषेमध्ये या महामारीला तो त्याचं वर्णन करत असतो किंवा तो याचं एक आध्यात्मिकीकरण करत असतो. महाभारताचं युद्ध आपण 18 दिवसांमध्ये जिंकलं, सबब आपण हे युद्ध सुद्धा जिंकू, अशी अतिशय फसवी आणि बेजबाबदार भाषा ही या व्याख्यानांमधनं सादर केली गेली
पण तिचा साधारणपणे आकलन करून घेण्याची क्षमता ही सामान्य जनतेची नसते. कारण त्यांनी काही स्त्रीवाद वाचलेला नसतो किंवा धर्मग्रंथ हे सुद्धा चिकित्सेसाठी खुले असतात. हा किमान पातळीवरचा विचार सुद्धा या स्त्री पुरुषांकडे आलेला नसतो. दुसरा एक शब्दप्रयोग दुसऱ्या भाषणामध्ये केला गेला, तो सप्तपदी असा होता. आता तुम्हाला असं वाटेल, की सप्तपदीचा शब्दप्रयोग तर केलेला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की सप्तपदी असो अथवा कुठलाही शब्द असो, हा केवळ शब्द हा शब्द म्हणून केवळ नसतो. तर शब्दाच्या पाठीमागे विशिष्ट अशा प्रकारचे सांस्कृतिक संदर्भ असतात. विशिष्ट अशा प्रकारचे भौतिक सुद्धा संदर्भ हे शब्दांच्या मागे दडलेले असतात. त्यामुळे सप्तपदी सारखा अतिशय घृणास्पद शब्द, अतिशय घृणास्पद प्रथा आहे ती. तिच्या मागची कथा अशी आहे, की प्राचीन काळामध्ये जेव्हा स्त्रियांचा विवाह होत असते, विवाह संस्था ही स्थिर झाल्यानंतर, तेव्हा स्त्रिया आणि पुरुष म्हणजे नवरा आणि बायको म्हणजे वधू आणि वर यांना 7 फेरे घ्यावे लागायचे आणि हे 7 फेरे पूर्ण होईपर्यंत त्या स्त्रीवरचा अधिकार हा आर्यांमधल्या देव नावाच्या गटामधल्या पुरुषांचा होता. म्हणजे हा जो वांशिक दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या आर्यांमधला श्रेष्ठतम असा जो गट होता, ज्याला देव संबोधलं गेलं, या देव नावाच्या गटामधल्या पुरुषांचा अधिकार हा आर्य अनार्य सर्वच स्त्रियांवर होता आणि 7 फेरे होईपर्यंत तो अधिकार या पुरुषांचा अबाधित राहत असे. मग 7वा फेरा जेव्हा पूर्ण होत असे, तेव्हा त्या स्त्रीवरचा ह्या देव नावाच्या आर्यांमधल्या एका गटामधल्या पुरुषांचा अधिकार संपुष्टात यायचा आणि मग ती स्त्री त्या पुरुषाची व्हायची. आता ही जी भाषा जी मी वापरतोय ती सुद्धा एक पुरुषी भाषा आहे, की एका स्त्रीवर एका गटाचा अधिकार आहे आणि तो त्या गटातल्या पुरुषांचा अधिकार नष्ट होतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी विशिष्ट अशा पुरुषाचा अधिकार त्या स्त्रीवरती प्रस्थापित होतो. आता विवाह जी आहे घटना ही स्त्रियांच्या लैंगिकतेवरती नियंत्रण आणणारी घटना आहे. तिचं जे हस्तांतर आहे म्हणजे ते हस्तांतरच असतं. म्हणजे कन्यादान हा जो शब्द प्रयोग आहे, तो जो विधी आहे, त्या विधीमध्ये एका मुलीचं हस्तांतरण हे तिच्या वडिलांकडून म्हणजे पित्याकडून तिच्या नवऱ्याकडे होत असतं. म्हणजे ती स्वतःच्या शरीरावरचा हक्क अबाधित ठेवणारी व्यक्ती नाहीये. तर तिच्या शरीराचं म्हणजे तिच्या सेक्शुअलिटीचं म्हणजे तिच्या लैंगिकतेचं हस्तांतरण हे तिच्या वडिलांकडून म्हणजे माहेरकडच्या पितृसत्तेकडून सासरकडच्या नवऱ्याकडच्या पितृसत्तेकडे ते संक्रमित होत असतं. तर हे जे शब्द प्रयोग आहेत, सप्तपदी असो किंवा कन्यादान असो, अशा शब्दांचा प्रयोग जेव्हा समाजामध्ये होत असतो, तेव्हा त्या प्रथा ज्या असतात, त्या प्रथांचा केवळ उल्लेख होत नाही, तर त्यांना विशिष्ट अशा प्रकारची अधिमान्यता ही बहाल केली जाते आणि अशा प्रथा परंपरा ज्या आहेत, त्या प्रथा परंपरा हा चिकित्सेचा विषय बनत नाही. कारण राष्ट्रप्रमुखाला तुम्ही कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिलेला आहे. राष्ट्राला तुम्ही कुटुंबाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे असे जे शब्दप्रयोग असतात, असे शब्दप्रयोग हे चिकित्सेचा विषय बनत नाही, कारण ते कुटुंब प्रमुखाने वापरलेले असतात. जेव्हा एखादं लग्न होतं, तेव्हा राजरोसपणे, उघडपणे कन्यादान आणि सप्तपदी सारखे विधी हे होत असतात. तेव्हा कुणीही या विधींना प्रश्नांकित करत नाही, कुणीही प्रश्न विचारत नाही. कारण या विधींच्या प्रती एक प्रकारची सार्वमान्यता ही संस्कृतीने, धर्माने, पितृसत्तेने तयार केलेली असते. त्यामुळे राष्ट्रप्रमुख जेव्हा अशा शब्दांचा वापर करतात, तेव्हा ते भारतामधल्या विशिष्ट अशा प्रकारच्या पितृसत्ते ला अधिमान्यता बहाल करत असतात. ही गोष्टच आपण लक्षात घेत नाही. आपण ही भाषणं ऐकतो, माना डोलावतो आणि असं म्हणतो, की देशाचा प्रमुख आहे, त्याने घेतलेला निर्णय जो असेल तो योग्यच असेल. मला हे निर्णय योग्य होते की नव्हते याविषयीची टिप्पणी करायची नाहीये. पण ज्या प्रकारचे शब्दप्रयोग हे केले जातात अशा वेळी, ते शब्दप्रयोग विशिष्ट अशा प्रकारच्या पितृसत्ताक विचार प्रणालीने भारित असतात आणि ते पितृसत्तेला एक प्रकारची अधिमान्यता बहाल करत असतात. आता लॉकडाऊन झाल्यानंतर काय झालं, ज्या गोष्टी झाल्या त्या सर्वश्रुत आहेत, त्याच्या खूप तपशिलामध्ये मी जाणार नाही. एक गोष्ट ही तातडीने पुढे अशी आली, की स्त्रियांवरच्या श्रमाचा बोजा हा अचानकपणे वाढला. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा काही नोकरदार स्त्रियांशी
संवाद साधला तेव्हा हे गोष्ट चटकन पुढे आली, की संपूर्ण दिवसचा दिवस या स्त्रियांचा जो आहे तो घरकाम करण्यामध्ये जात होता. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मोलकरणी येतात काम करण्यासाठी आणि 2, 3, 4 प्रकारच्या मोलकरणी सुद्धा काही कुटुंबांमध्ये कामासाठी येतात आणि त्या जवळपास सर्व जो काम आहे ते काम हे संपवून निघून जातात. आता इथे एक तिढा आहे बघा, की एक मध्यमवर्गीय स्त्री ही स्वतःच्या कामाचं हस्तांतरण हे दुसऱ्या कनिष्ठ वर्गीय स्त्रीकडे करते. मोलकरीण येते म्हणजे काय येते, की एका स्त्रीचं काम हे दुसऱ्या स्त्रीकडे वर्ग केलं जातं. आता फ्रान्स मधल्या एका स्त्रीवादी अभ्यासिकेने अशी खंत व्यक्त केली. ती असं म्हणाली, की मला अपराधीपणाची भावना वाटते, जेव्हा एका मोलकरणीला मी माझं काम सांगते. तर एवढी कमालीची संवेदनशीलता ही आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली नाही. आपल्या समाजामध्ये मोलकरणीकडे कसं पाहिलं जातं, हे आपण काही वर्षांपूर्वी खोब्रागडेंच्या IAS असलेल्या एका महिला अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारचं वर्तन हे एका मोलकरणी सोबत अमेरिकेमध्ये केलं तेव्हा दिसून आलं. त्यानंतर पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं, ज्याला खोले प्रकरण असं म्हणतात, की या खोले नावाच्या ज्या महिला होत्या, त्यांनी दुसऱ्या यादव नावाच्या एका महिलेसोबत ज्या प्रकारचं वर्तन केलं, त्याहूनही मोलकरणींना भारतामध्ये कसं पाहिलं जातं, हे आपण समजून घेऊ शकतो. तुम्हाला जेव्हा थोडासा वेळ असेल, तेव्हा तुम्ही संत जनाबाईंचे अभंग आणि रचना जरूर वाचा. म्हणजे मोलकरीण ही व्यक्ती ही केवळ आधुनिक काळातलं घटित आहे, असं जे वारंवार समजलं जातं, मांडलं जातं, त्या धारणेपासून आपण मुक्त होऊ. अगदी प्राचीन काळापासून म्हणजे उमा चक्रवर्तींचा वेदिक दासीवरचा निबंध आहे आणि कॉम्रेड शरद पाटलांचं दासशूद्रांच्या गुलामगिरीवरचं पुस्तक आहे. ह्या सगळे प्राचीन संदर्भ असं सांगतात, की दास्या ज्या होत्या ही प्राचीन घटित आहे आणि संत जनाबाईंचे जे अभंग आहेत, ज्यामध्ये त्या त्यांच्या श्रमाचं वर्णन करतात. त्या सांगतात, की काय प्रकारचं दारिद्र्य हे त्यांना अनुभवायला आलेलं होतं आणि साधं डोक्याला लावण्यासाठी तेल सुद्धा मिळत नाही. इतक्या सूक्ष्मतेत जाऊन जनाबाईंनी त्यांची जे दुःख आहे, त्यांची जी वेदना आहे, ही वेदना मांडलेली आहे. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून विशिष्ट अशा प्रकारचं दास्यत्व हे स्त्रियांनी अनुभवलेलं आहे. स्त्रिया ह्या एकसंध नव्हत्या, आजही नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय स्त्रिया आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रिया अशा स्वरूपाचा भेद आजही आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भगिनी भाव हा दिसत नाही. जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं, त्यानंतर ताबडतोब आणि त्याच्या आधीच खरं म्हणजे काही मध्यमवर्गीय स्त्रियांनी मोलकरणींना कामावरून कमी केलेलं होतं. तर मी बऱ्याच मध्यमवर्गीय स्त्रियांशी जेव्हा बोललो, तेव्हा सगळ्यांकडनं एक भाषा अशी येत होती, की ह्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या स्त्रिया आमच्यामध्ये कोरोनाला संक्रमित करू शकतात. म्हणजे कॅरियर कोण आहेत? तर या कनिष्ठ वर्गीय स्त्रिया आहेत, मोलकरणी आहेत. आणि त्या आम्हाला कोरोनाची लागण देऊ शकतात, म्हणजे कोरोनाची भेट आम्हाला देऊ शकतात. अशी एक धारणा या मध्यमवर्गीय स्त्रियांची होती. आता वस्तुस्थिती काय आहे? एक साधं चित्र काय आहे, की कोरोना हा काही भारतामध्ये जन्माला आलेला विषाणू नाहीये. त्याला चीनमधनं भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये ज्यांनी वाहून नेलं, तो वरचा वर्ग होता. चीनमधून काही भारतामध्ये बसेस येत नाहीत, ट्रेन्स येत नाहीत, विमानाने यावं लागतं. त्यामुळे हा विमानाने प्रवास करणारा जो वरचा वर्ग होता, अभिजन वर्ग होता, जो नोकरशाह होता किंवा जे काही बुद्धिजीवी असतील किंवा काही व्यापारी असतील, त्यांनी कोरोना हा या देशामध्ये आणलेला आहे. पण साधारणपणे सर्व मध्यमवर्गीयांनी इतक्या तडकाफडकीने या मोलकरणींना कामावरून कमी करून टाकलं, या धारणेतून की ह्या स्त्रिया ज्या आहेत, ह्या स्त्रिया आमच्यामध्ये कोरोनाला संक्रमित करतील. असं कुणीही म्हणालं नाही, की आमच्याकडून या मोलकरणींना कोरोनाचं संक्रमण होईल. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. आमचा संबंध हा विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांशी येतो. आम्ही एअरपोर्टला जातो किंवा आम्हीही भारतामध्ये प्रवास करत होतो गेल्या 8-15 दिवसांमध्ये, 1 महिन्यामध्ये. तर आम्हाला कोरोनाचं संक्रमण झालं असेल, ते आमच्याकडून या महिलेला होऊ नये, अशा प्रकारची जाणीव या स्त्रियांमध्ये नव्हती. मी हे एवढ्यासाठी सांगतो आहे, की स्त्रिया ज्या असतात त्या विभागलेल्या होत्या आणि ज्या प्रकारचं ची वागणूक ही मोलकरणींना तडकाफडकी दिली गेली,
त्याचा एक परिणाम हा मध्यमवर्गीय स्त्रियांना तातडीने त्यांच्या हे लक्षात आलं, की अतीव अशा प्रकारचं खूप तीव्र अशा प्रकारचे श्रम ह्या मोलकरणी ह्या ह्या कुटुंबांमध्ये करत होत्या, ज्या अचानकपणे त्याची जबाबदारी या स्त्रियांवरती आली. आता याचा डेटा, याचं स्टॅटिस्टिक्स जगभरातनं उपलब्ध आहे, की किती एकूण श्रमापैकी किती श्रम हे स्त्रिया करत असतात. कौटुंबिक श्रमामध्ये स्त्रियांची भागीदारी किती जास्त आहे याच्याविषयीचं मापन अलीकडे व्हायला लागलेलं आहे. शासकीय पातळीवरती असं मापन होत नाही. म्हणजे श्रमाचं लिंगभावात्मक मापन हे शासनाच्या समित्या वगैरे करत नाहीत. जेव्हा श्रम आयोग स्थापन झालेला होता, तेव्हा सुद्धा स्त्रीवाद्यांनी हा प्रयत्न केला, की त्यांनी घरकामाच्या श्रमाचं मापन या श्रम आयोगाने करावं, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे 2006च्या आसपासची गोष्ट आहे. पण घरामध्ये करत असणारे जे श्रम आहेत, म्हणजे घरकामाचे जे श्रम आहेत, जे एकतर मुख्यतः स्त्रिया उचलतात आणि अ, ज्या स्त्रिया ह्या सुखवस्तू कुटुंबामधनं आलेल्या आहेत, त्या मधल्या या घरकामाच्या श्रमाचं हस्तांतरण हे मोलकरणींच्याकडे होत असतं. हे एकूणच जे काही घरकामातले जे श्रम आहेत, त्या श्रमाचं नीटसं मापन हे अजूनही झालेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये केअर वर्क ही संकल्पना वापरली जाते, की केवळ घरकाम म्हणजे केवळ धुनी, भांडी आणि स्वयंपाक केवळ एवढं नाही, तर कुटुंबामधले बालसंगोपन जे असेल किंवा वृद्धांची जी काळजी घ्यावी लागते आणि इतरही वृद्ध आणि बालक नसलेले जे तरुण आणि तत्सम अडल्ट जे आहेत, जे वयस्कर जे लोक आहेत, त्या सर्वच स्त्री पुरुषांच्या ची काळजी घेण्याचं जे काम आहे, ते काम प्रायः स्त्रियांना करावं लागतं. तर त्याला केअर वर्क ही संकल्पना अलीकडे मांडण्यात आलेली आहे. इमोशनल लेबर ही सुद्धा एक संकल्पना मांडण्यात आलेली आहे, की साधारणपणे बालसंगोपन असेल तर बालकं जे असतात ते स्त्रियाच नीट सांभाळू शकतात किंवा ज्येष्ठांची काळजी स्त्रियाच नीट घेऊ शकतात किंवा कोणी आजारी असेल तर ते काम स्त्रियाच चांगलं हाताळू शकतात. अशा ज्या धारणा आहेत, ह्या धारणांना एक प्रकारची याच्यामध्ये भावना तयार करण्यात आलेली आहे कृत्रिमपणे आणि असं सांगण्यात आलं, की स्त्रिया अशा प्रकारच्या कामासाठी जास्त पात्र असतात. तर हे जे इमोशनल वर्क आहे, केअर वर्क जे आहे आणि इतर ज्या हाउसहोल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या अचानकपणे स्त्रियांवरती येऊन पडल्या आणि गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये याच्याविषयीची खूप चर्चा ही अभ्यासकांनी आणि माध्यमांमधून करण्यात आलेली आहे, की कोणत्या प्रकारचं बर्डन कोणत्या प्रकारचा कामाचा भार हा घरातल्या स्त्रियांवरती वाढलेला होता. असे काही समाज आहेत, ज्या समाजांमध्ये पुरुष जे आहेत, ते पुरुष एक कुटुंबातल्या श्रमाच्या ची जबाबदारी ही त्यांनी अतिशय कमी रूपामध्ये पेललेली आहे. म्हणजे मिनिमल रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केलेली आहे आणि त्यामध्ये भारत येतो, की जिथे पुरुष हे 1 तास दिवसातल्या 24 तासांपैकी 1 तासापेक्षा कमी काळ हे कुटुंबामधल्या श्रमासाठी वेचत असतात. उरलेला जो वेळ आहे, तो मुख्यतः स्त्रिया त्या कुटुंबामधल्या श्रमामध्ये श्रमाची भागीदारी त्यामुळे त्यांचा जो शेअर आहे, तो त्या शेअर घेत असतात. आणि जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं, तेव्हा घडलं असं, की सर्वच्या सर्व सदस्य हे कुटुंबामध्ये बंद झाले. बाहेर जाण्याचं काही कारण नव्हतं. आणि अशा वेळी या कामाचा जो ताण आहे, तो ताण हा कुटुंबावरचा वाढलेला होता. दुसरा एक मुद्दा जो पुढे आलेला आहे, तो हिंसेचा आहे. याची पण चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये झालेली आहे. सर्वात पहिली बातमी जी आली बाहेर, ती चीनमधनं आलेली होती. जेव्हा चीनमध्ये लॉकडाऊन जाहीर झालं, तेव्हा असं दिसून आलं, की मोठ्या प्रमाणावरती अ, घटस्फोटासाठीचे अर्ज हे चीनच्या संबंधित सरकारी जे खातं असेल, त्या खात्याकडे दाखल झाले. आता आपल्याकडे काय घटस्फोटाकडे पाहण्याची एक खूप चुकीच्या धारणा समाजामध्ये रूढ आहेत. त्यामुळे भारतामध्ये थेट घटस्फोटाचा डेटा हा असा वाढला नाही आपल्याकडे. पण जिथे स्त्रिया ह्या अनेक कारणांमुळे स्वतंत्रपणे विचार करू शकतात आणि घटस्फोटाविषयी खूप नकारात्मक अशा सांस्कृतिक धारणा ज्या समाजामध्ये नाहीत, त्यामध्ये चीन आहे, त्यामध्ये अमेरिका आहे, त्यामध्ये युरोपमधले अनेक देश आहेत, की जिथे स्त्रियांना आत्मसन्मान आहे आणि या आत्मसन्मानामुळे घटस्फोट घेणे म्हणजे पुरुषांकडून आणि स्त्रियांकडून सुद्धा घटस्फोट घेण्याची जी एक
प्रक्रिया असते, ह्या प्रक्रियेशी कुठल्याही प्रकारच्या प्रतिष्ठेच्या किंवा मान अपमानाच्या सांस्कृतिक धारणा ह्या जुळलेल्या नसतात. अशा समाजामध्ये आत्मसन्मानासाठी आणि स्वतःची स्वायत्तता अबाधित राखण्यासाठी घटस्फोट हा घेतला जातो. ती तेवढीच एक नॉर्मल गोष्ट असते, जेवढ्या इतर अनेक गोष्टी ह्या नॉर्मली आपण पाहत असतो. आणि म्हणून चीन हा असा देश आहे ज्या देशाने मोठ्या प्रमाणावरती स्त्री पुरुषांच्या संदर्भातल्या समतेचा विचार हा प्रस्थापित केलेला आहे. आणि म्हणून चीनची बातमी पहिल्यांदा आली की घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. तेव्हा सामाजिक माध्यमांमधून ही बातमी ज्या पद्धतीने पसरवली गेली भारतामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या व्हॉट्सअप आणि तत्सम ग्रुप्सवरून, तर त्यातनं असा एक भाव निर्माण झाला की बघा चीन सारखे देश, हे देश किती अनितिमान देश आहेत, किंवा त्या देशांमधल्या स्त्रिया ह्या किती चवचाल आहेत, किंवा त्या कशा घटस्फोटासाठी तयार असतात, किंवा त्या देशामधली कुटुंब व्यवस्था ही कशी भुसभुशीत अशा पायावरती उभी आहे. अशा प्रकारच्या धारणा ह्या या बातमीने भारतामध्ये तयार केल्या. मी काही स्त्रियांशी बोललो तेव्हा त्यांनी जवळपास नाक मुरडलं आणि असं सांगितलं की हे काय आहे, हे काहीतरीच देश आहे चीन वगैरे, आणि इथली कुटुंब व्यवस्था आणि भारतीय कुटुंब व्यवस्था यामध्ये फरक आहे. मला खूप वेळ गेला हे सांगण्यासाठी की असं नाही आहे. तुम्ही काही दिवसांनी बघाल की या लॉकडाऊनचे परिणाम जे स्त्रियांना भोगावे लागणार आहेत, ते अतिशय विपरीत अशा परिणाम स्त्रियांच्या जीवनावरती होणार आहे. एकतर त्यांच्या श्रमाची मध्ये वाढ झालेली असेल, आणि दुसऱ्या बाजूला नवरे हवे असलेले असो अथवा नकोशे नवरे असो, ते दोन्ही प्रकारचे नवरे जेव्हा 24 तास कुटुंबामध्ये उपस्थित राहतील, तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आणि त्यांच्यामध्ये दडलेल्या ज्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा असतील, विकृती असतील, त्या विकृती ह्या अक्राळ विक्राळ रूपामध्ये पुढे येतील आणि त्यांचा थेट परिणाम हा स्त्रियांच्या जीवनावरती झालेला असेल. म्हणजे एक साधा मुद्दा असा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसेचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा जगभर अनुभवायला येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती असं म्हटलं जातं की प्रत्येक तिसरी स्त्रीने कुठल्या ना कुठल्या प्रकारची कौटुंबिक हिंसा ही अनुभवलेली आहे. आणि भारतामध्ये हे प्रमाण जवळजवळ निम्म्यापर्यंत आहे. काही कन्झर्वेटिव्ह स्टडीज असं सांगतात की 70% स्त्रिया ह्या कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कौटुंबिक हिंसेच्या बळी आहेत, किंवा त्यांना ती हिंसा ही अनुभवावी लागलेली आहे. याला जोडून असेही अभ्यास आले की ह्या अशा अशा स्त्रिया आहेत की ज्यांना संधी मिळाली तर त्या घटस्फोट सहजपणे घ्यायला तयार होतील, कारण त्यांना ते कुटुंब नको आहे. आपल्यावरती कुठल्या तरी प्रकारची हिंसा करणारा नवरा, जी हिंसा ही शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा भाषिक असेल, अशा प्रकारची हिंसा लादणारा जो नवरा असतो, त्या नवऱ्यासोबत कुठल्याही आजच्या काळातल्या स्त्रीला, म्हणजे ती हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिस्ती असो, बौद्ध असो, कुठली स्त्री असो, तिला अशी हिंसा करणाऱ्या नवऱ्यासोबत आयुष्य घालवावं असं वाटणार नाही. आणि या एका तर्कानुसार किमान 70% स्त्रिया या अशा असू शकतात आज समाजामध्ये की ज्यांना या एका कारणासाठी, हिंसा या एका कारणासाठी प्रचलित कुटुंब व्यवस्था जी आहे ती कुटुंब व्यवस्था नाकारायची आहे. इतरही काही कारण निघाले तर हे प्रमाण 70च्या पुढे जाईल. कदाचित 80, 90, 95% स्त्रिया कुठलंही स्त्रीवादी प्रबोधन, म्हणजे ज्याला स्त्रीवाद्यांनी खरं तर एक कॉन्शियसनेस रेझिंग मुवमेंट असं म्हटलं, की जाणीव जागृती करणारी चळवळ असं म्हटलं, की ज्यामध्ये त्या स्त्रियांना पितृसत्तेविषयीचं आकलन देतात, त्यांना स्त्रीवादी भान देतात. असं भान नसताना सुद्धा ज्या ज्या प्रकारची अवहेलना, ज्या प्रकारची मानखंडना आणि ज्या प्रकारची हिंसा, शारीरिक अथवा सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक हिंसा ही स्त्रियांना भोगावी लागते आहे, त्यामुळे किमान 70, 80, 90% स्त्रिया तशाही त्यांना जर पर्याय दिला तर ते प्रचलित कुटुंब व्यवस्था जी आहे ती कुटुंब व्यवस्था नाकारतील. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर चीनच नव्हे, अमेरिकाच नव्हे, इटली आणि स्पेनच नव्हे, तर भारतामध्ये सुद्धा असं दिसलं की मोठ्या प्रमाणावरती हिंसेला या स्त्रियांना सामोरं जावं लागलं. आणि सरकारचं जे संबंधित खातं आहे स्त्रियांच्या संदर्भातलं, त्यांना एक मध्यंतरी असं वाचायला मिळालं की 1 महिन्याच्या काळामध्ये त्यांना 92,000 कॉल्स आलेत. एकतर आपल्याकडे कौटुंबिक हिंसेविषयी वाच्यता करण्याची प्रथा नाही. स्त्रिया सांगत नाहीत त्यांच्या सासू सासऱ्यांना किंवा आई वडिलांना किंवा भावाला किंवा बहिणीला की त्यांचा नवरा
त्यांच्यावरती हिंसा करतो. आता हिंसेचे अनेक प्रकार आहेत. तर त्याच्या तपशिलामध्ये मी आता जाणार नाही. पण नवऱ्याकडून स्त्रियांवर जी हिंसा होत असते ती अनेक प्रकारची असते. त्यातली एक हिंसा जी आहे, तिला म्हणजे फॅमिलियल रेप, रेप बाय हजबंड असं म्हटलं जातं. रिलेशनशिप मधले रेप असं म्हणतात. आणि बहुतेक स्त्रियांना आपल्या इच्छेविरुद्ध आपला नवरा आपल्याशी शरीर संबंध ठेवतो, म्हणजे तो बलात्कार करतो आणि अशा प्रकारचे नकोशे असलेले तिला नको असलेले शरीर संबंध हे एक प्रकारची हिंसा असते, याची पण जाणीव नाही. त्यामुळे अशा प्रकारची जाणीव जर स्त्रियांना झाली, जर त्यांना हिंसेची ही जी वेगवेगळी रूपं जर कळाली, तर हे जे कुटुंब नाकारण्याचं जे प्रमाण आहे, ते जवळपास 90, 95, 99% जाण्याची शक्यता आहे. हा मुद्दा मी यासाठी उपस्थित करतो, की कोरोना ही जी आपत्ती आहे आणि त्यामध्ये लॉकडाऊन मधले जे अनुभव आहेत, ते अनुभव आपल्याला आपल्या समाजामधल्या वेगवेगळ्या संस्थांचं पुनर्मूल्यांकन करण्याची संधी देत आहेत. आणि अशी एक संस्था आहे, जिचं पुनर्मूल्यांकन हे अतिशय तातडीचं बनलेलं आहे आणि ती आहे कुटुंब. कारण या कुटुंबामध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये केवळ स्त्रियांवरचे श्रम वाढले नाहीत, तर स्त्रियांवरची हिंसा सुद्धा वाढली. पण भारतामध्ये केवळ हिंसा होती आहे म्हणून स्त्रिया ह्या काही घटस्फोटाकडे जात नाहीत. घटस्फोटाचा निर्णय हा खूप शेवटी घेतला जातो आणि जेव्हा हिंसा आणि असहाय्यतेची एक परिसीमा गाठली जाते, जेव्हा सर्व प्रकारचं जगणं हे असह्य बनतं, तेव्हा स्त्रियांपुढे 2 पर्याय राहतात. एक तर आत्महत्या करणे. म्हणजे काही वर्षांपूर्वी स्त्रिया विहिरीमध्ये जीव द्यायच्या. नंतर त्या रॉकेल ओतून स्वतःला जाळून घ्यायच्या आणि अलीकडच्या काळामध्ये आत्महत्येचे अनेक प्रकार हे पुढे आलेले आहेत. तर स्त्रियांना आत्महत्या करणे हा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग हा घटस्फोट घेणे असतो. पण घटस्फोटाशी संबंधित ज्या धारणा समाजामध्ये प्रचलित आहेत, त्यामुळे आपल्याकडे घटस्फोट घेण्याचं प्रमाण हे कमी आहे. दिल्या घरी सुखी राहा. आता तुझं डोली या घरामध्ये गेली, तिथून आता तुझं शवच बाहेर येईल, म्हणजे अस्थिच बाहेर येतील, म्हणजे तुझी आता अंत्ययात्राच तिथून निघेल. अशा प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार ह्या भाषेमध्ये प्रचलित आहेत. आणि स्त्रियांना सांगण्यात येते, की या कुटुंबातून तू आता घटस्फोटित स्त्री म्हणून बाहेर येऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे घटस्फोटाचं प्रमाण फारसं वाढलं नाही. चीन, युरोप, इटली, स्पेन सारखं, अमेरिकेसारखं. पण स्त्रियांवरची हिंसा ही वाढली. ती जेवढी नोंदवली गेली, त्याच्या किमान 10 पट हिंसा ही प्रत्यक्षामध्ये असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे नवऱ्याने जर हिंसा केली, तर त्याची वाच्यता करायची नाही, अशा प्रकारची धारणा आहे. आणि त्यामुळे ही वाच्यता ही बाहेर केली जात नाही. एखाद्या सरकारी खात्याला कळवणे ही गोष्ट तर खूप लांबची आहे. त्यामुळे भारतामध्ये ते फारसं घडत नाही. तरी देखील 92,000 कॉल्स येणे ही गोष्ट सांगते, की कुटुंब जे आहे, ते कुटुंब हे स्त्रियांसाठी सुरक्षित असं ठिकाण नाही. हा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये उपस्थित यासाठी झालेला आहे, की ज्या प्रकारचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अस्तित्वात आहे. पूर्वी पण महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष होतं, आता भारतामध्ये 10 वर्षांसाठी ते आहे. यांनी कुटुंबाविषयीच्या काही धारणा समाजामध्ये प्रचलित केलेल्या आहेत आणि ह्या कुटुंबाचं आपल्याला पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. खूप वर्षांपूर्वी कुटुंबाची चर्चा ही हेनरी इब्सेन नावाच्या एका नाटककाराने, युरोपमधल्या एका नाटककाराने अ डॉल्स हाऊस हे नाटक लिहून सुरू केली आणि त्याने सांगितलं, की कुटुंब हे स्त्रियांसाठी सुरक्षित नाही. म्हणजे त्यातली जी नोरा नावाचं जे पात्र आहे, ते नोरा पात्र हे कुटुंबाच्या बाहेर पाऊल टाकतं आणि असं म्हटलं गेलं, की संपूर्ण युरोप हादरला. नोराने कुटुंबाच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि युरोपमधली पितृसत्ता हादरली. एवढं मोठं खरं तर शक्ती, एवढी मोठी ताकद ह्या एका स्त्रीने घराच्या बाहेर टाकलेल्या पावलामध्ये होती. आता याला महाराष्ट्रामधल्या नाटककारांनी कसा प्रतिसाद दिला? तर महाराष्ट्रातल्या नाटककारांनी जी नाटकं लिहिली त्याच्यामध्ये अनेक नाटककार होते. अत्र्यांनी सुद्धा एक नाटक लिहिलं घराबाहेर नावाचं आणि या नाटकामधून त्यांनी सांगितलं, की बाहेर स्त्री सुरक्षित नाही. मग स्त्री कुठे सुरक्षित आहे? लॉकडाऊनच्या काळामध्ये दिसलं, की स्त्री ही घरामध्ये सुरक्षित नाही. आणि अत्रे सांगतायत, की स्त्री ही बाहेर सुरक्षित नाही. त्यातलं घराबाहेर या नाटकातलं निर्मला नावाचं जे पात्र आहे, ते असंच नोरासारखा बंड करतं खरं. पण नंतर तिला मातृत्वाचा पाझर फुटतो आणि ही निर्मला जी आहे ती पुन्हा घरामध्ये येते. तर अशी अतिशय प्रतिक्रियावादी, अतिशय कर्मठ अशा पितृसत्ताक धारणांनी भारित अशा प्रकारची कलाकृती ही अत्र्यांनी जन्माला घातली आणि
घराचा जे क्रिटिक करण्याची शक्यता ही अ डॉल्स हाऊसने निर्माण केलेली होती. तशाच प्रकारचं क्रिटिक, तशाच प्रकारची समीक्षा ही भारतामधल्या हिंदू, उच्च जातीय वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंब रचनेची करता येईल, ती जी संधी होती, ती संधी अत्रे वगैरे सारखे आणि इतर जे रांगणेकर वगैरेंसारखे ज्यांनी कुलवधू वगैरे नाटकं लिहिली, ह्या सर्व नाटककारांनी ती संधी गमावली. आणि याचा परिणाम असा झाला, की आपल्याकडे कुटुंबाकडे एक पाहण्याचा पारंपरिक एक दृष्टिकोन तयार झाला. मला असं वाटतं, की कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये स्त्रियांनी श्रम आणि हिंसा ह्या 2 ज्या बाबी अनुभवल्या भारतामध्ये, त्या लक्षात घेता आपण कुटुंबाच्या एकूण रचनेविषयी प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि प्रचलित जी पितृसत्ताक पुरुष प्रधान, पुरुषाला मध्यवर्ती ठेवणारी, नवऱ्याकडे सर्व प्रकारच्या अधिकारांचं केंद्रीकरण करणारी जी एक अ, कुटुंब रचना आहे, त्या कुटुंब रचनेचा पुनर्विचार करण्याची संधी म्हणून याकडे आपण पाहिलं पाहिजे. अन्यथा आपण या पुनर्विचाराचा प्रश्न समाजामध्ये नेऊ शकत नाही. आता ही संधी आहे. म्हणजे त्यामध्ये कुटुंबासोबत आपल्याला विवाहही जोडला पाहिजे, की ज्या प्रकारची विवाह रचना ही भारतामध्ये अस्तित्वात आहे, त्या विवाहासह कुटुंबाचा पुनर्रचनेचा प्रश्न हा आपण आता चर्चेचा आणि प्रबोधनाचा प्रश्न केला पाहिजे. आता या व्यतिरिक्त अनेक मुद्दे, सूक्ष्मतम असे मुद्दे हे कोरोना आपत्तीच्या च्या संपूर्ण संकट समयी हे पुढे आलेले आहेत. उदाहरणार्थ, ज्या प्रकारचं विस्थापन झालं कामगारांचं, त्याच्यामध्ये स्त्रियाही होत्या आणि पुरुषही होत्या. त्यामध्ये दोन्ही भरडले गेले, पण स्त्रिया ह्या जास्त भरडल्या गेल्या. स्त्रिया ह्या मोठ्या प्रमाणावरती असंघटित आणि अनौपचारिक क्षेत्रामध्ये श्रम वेचत असतात. तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट कडे बघा, तुम्हाला असं दिसतं की सर्व मोठ्या इस्टॅब्लिशमेंटच्या पुरुषांनी प्रभावित आहेत. अशा अनेक विद्यापीठ आहेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारखे, की ज्या विद्यापीठामध्ये अजून महिला कुलगुरू व्हायची आहे. नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, अशी अनेक विद्यापीठ आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये अपवादाने एक महिला कुलगुरू काही काळ होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मी जेव्हापासून पाहतो आहे, गेल्या 20 काही वर्षांपासून, तर तिथे महिला कुलगुरू नाही. मी एक उदाहरणासाठी केवळ हे घेतो आहे. तुम्ही कुठल्याही सरकारी प्रस्थापित रचना बघा, नोकरशाहीची रचना बघा, ब्युरोक्रॅट्स बघा. तर सार्वजनिक ठिकाणी औपचारिक क्षेत्रामध्ये पुरुषांचं वर्चस्व आहे आणि अनौपचारिक क्षेत्रातलं जे काम आहे ते स्त्रिया करतायत. त्यामुळे पटापट ज्या नोकऱ्या गेल्या त्या स्त्रियांच्या गेल्या. कारण त्यांना सहजपणे नोकरीतून काढून टाकता येतं. म्हणून स्त्रियांना जास्त प्रमाणामध्ये नोकऱ्या गमवाव्या लागल्या, कारण त्या अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करत होत्या किंवा त्यांचं श्रममूल्यही कमी झालं. म्हणजे मी नांदेड परिसरामध्ये राहतो. इथे सर्व भागातले मजूर परत आले एप्रिल महिन्यामध्ये आणि तेव्हा हळद वगैरेची काही कामं होती. तर हे कामं करण्यासाठी स्वस्त मजूर उपलब्ध झाले. तर काही खेड्यांमधून स्त्रियांना ₹80, ₹100 पर्यंत एका दिवसाची मजुरी देण्यात आली आणि त्यांच्याकडून 8 तास काम हे करून घेण्यात आलं. पुरुषांची मजुरी ₹300 होती, ती 150 पावणे ₹200 खाली आली आणि स्त्रियांची मजुरी जी ₹300 कमी होती, ती 100, 120, 80 आणि काही वेळा 5 तासांच्या कामासाठी ₹60. म्हणजे खरं तर आता शहरामधले मध्यमवर्गीय हे ₹60 हे एखाद्या रेस्टॉरंट मधल्या एक कप कॉफीवरती आपण खर्च करतो. पण नांदेड आणि मराठवाड्यासारख्या अतिशय मागास प्रदेशामधल्या स्त्रियांना 5 तासांच्या शेतमजुरीसाठी केवळ ₹60 मिळतात. ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोना या अरिष्टाचा जो परिणाम पुरुषांवर झाला तो तर विपरीत होताच, पण स्त्रियांवर झाला तो अधिक विपरीत होता. हे जगभर अनुभवायला आलेलं आहे. महायुद्धांच्या काळामध्ये सुद्धा हे अनुभवायला आलं, की आधी स्त्रियांच्या नोकऱ्या गेल्या. काही वेळा स्त्रियांना नोकऱ्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं महायुद्धाच्या काळामध्ये, पण युद्ध संपल्यानंतर सांगण्यात आलं की स्त्रियांनी पुन्हा घरात जावं, कुटुंब सावरावीत, बालसंगोपन करावं आणि स्त्रियांनी जी कामं केली होती आणि स्वतःची कर्तबगारी दाखवली होती, ती कामं, त्या कामाच्या जी ठिकाणं, ती पदं, ती पुन्हा पुरुषांकडे वर्ग केली गेली. हे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अनुभवायला आलं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा दिसलं की मोठ्या प्रमाणावरती जे श्रमजीवी ज्या स्त्रिया होत्या त्यांचं काम गेलं आणि त्यांना पुन्हा काम मिळण्याची शक्यता आता धुसर झाली. जे लोक नोकरी करतात औपचारिक क्षेत्रामध्ये त्यांच्या नोकऱ्या जात नाहीत. 3-3, 4-4 महिने शासकीय कार्यालय बंद होती, शाळा महाविद्यालय बंद होती, तिथे पुरुष मुख्यतः नोकरी करत असतात.
पण स्त्रियांचे ज्या नोकऱ्या आणि कामं गेली त्या पुन्हा आल्या नाहीत. आशा वर्कर्स आणि नर्सेस विषयी खूप चर्चा झालेली आहे. ही चर्चा आपण वाचली असेल. तर नर्सेस ह्या खूप मोठं काम करतायत गेल्या काही काळापासून, पण यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा ही बहाल करण्यात आलेली नाही. यांना पदोपदी वारंवार एक अवहेलना ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनुभवायला येते. जी सुरक्षा ही डॉक्टरांना बहाल करण्यात आली किंवा जे किट्स, महागडे किट्स जे होते, पीपी वगैरे किट्स, हे पुरुष डॉक्टर, मुख्यतः पुरुष होते, डॉक्टर्स असतात. तर ते जे अफोर्ड करू शकत होते, त्या प्रकारच्या किट्स या नर्सेसला दिल्या गेल्या नाहीत. मध्यंतरी एक लेख इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली मध्ये आला आणि त्यांनी एक शब्द प्रयोग केला. तो शब्द प्रयोग होता की डॉक्सप्लेनेशन. म्हणजे जसं मॅन्सप्लेनेशन असं म्हटलं जाते, की पुरुषांनी दिलेला युक्तिवाद, पुरुषांनी केलेले विधानं, पुरुषांनी वापरलेली भाषा ही स्वतःच एक विवेकाधिष्ठित भाषा असते असं पुरुष समजतात. तसंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर्स ज्या प्रकारची भाषा ही नर्सेससाठी वापरतात किंवा ज्या प्रकारचा भाव त्यांचा या महिला कर्मचाऱ्यांविषयी असतो आणि ज्या प्रकारचा युक्तिवाद ते करतात, त्या सगळ्यांना मिळून या अभ्यासिकेने डॉक्सप्लेनेशन अशी एक संकल्पना वापरली. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला, की ज्या नर्सेससाठीचं जे महामंडळ असतं, जे बोर्ड असतं किंवा काउन्सिल जे असतं, त्या काउन्सिलचे प्रमुख सुद्धा हे डॉक्टर असतात आणि पुरुष डॉक्टर असतात. म्हणजे नर्सेससाठीचं महामंडळ असेल, तर एवढ्या हजारो लाखो नर्स असतात. त्या नर्सेस पैकी एकही नर्स ही पात्र वाटू नये सरकारला, की जे त्या काउन्सिलचं प्रमुख पद भूषवेल आणि निर्णय घेईल. हे जे डॉक्टर्स असतात, ज्यांचा नर्सेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रहांनी प्रभावित असतो, ते डॉक्टर्स या नर्सेस विषयी काय बरं निर्णय घेऊ शकतील? त्यांच्या वतीने निर्णय घेण्याची कोणती पात्रता या डॉक्टरांकडे असते? असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि गेल्या 2, 2.5, 3 महिन्यांमध्ये विशेषतः 3 प्रकारच्या स्त्री कामगारांना खूप मोठं संकट हे पेलावं लागलं. त्यातलं एक ज्या होत्या त्या सफाई कामगार होत्या. तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर वगैरे महानगरपालिकांचा डेटा बघा. असं दिसतं की 70% पर्यंतचं जे सफाईचं जे काम आहे, जे असंघटित क्षेत्रातलं आहे, ज्यासाठी कमी श्रममूल्य दिलं जातं, ते स्त्रिया करतात. त्या अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीच्या स्त्रिया आहेत, दलित स्त्रिया आहेत, शेड्यूल कास्ट कम्युनिटीच्या त्या स्त्रिया आहेत. त्या हे काम करत होत्या आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा शहराची स्वच्छता काही थांबलेली नव्हती. दुसरं जे आशा वर्कर्स आहेत, त्यांना साध्या 500,000 रुपयांच्या वेतनवाढीसाठी संप करावे लागले, मोर्चे काढावे लागले आणि ज्यांच्यावरती ग्रामीण भागामधल्या आरोग्याची धुरा खरं तर सरकारने ज्यांच्या खांद्यावर ठेवलेली होती, त्यांना अल्प वेतनी ठेवण्यात आलेलं होतं आणि या स्त्रियांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्यावरचं बर्डन वाढलं, त्यांच्यावरचा कामाचा बोजा वाढला, त्यांच्यावर सरकारने वेगवेगळी कामं लादली. पण त्यांच्या वाट्याला आलेलं अल्पवेतनी पण आणि अवहेलना ही कमी झाली नाही. आणि तिसरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधल्या ह्या नर्सेस आहेत. बरेच डॉक्टर्स हे पळून गेले, निघून गेले. त्यांनी सोयीनुसार निर्णय घेतले. पण हॉस्पिटल्स मधल्या ज्या नर्सेस होत्या त्यांना पळून जाता आलं नाही. 1 महिन्याचा जरी पगार झाला नाही, तर या श्रमजीवी वर्गाला कुटुंब सावरणे हे अवघड जातं. त्यामुळे नर्सेस ज्या होत्या त्या हॉस्पिटल सोडून पळून गेल्या नाहीत. ना शासकीय हॉस्पिटल्स मधल्या नर्सेस पळून गेल्या, ना खासगी रुग्णालयांमधल्या नर्सेस पळून गेल्या. त्या काम करतायत. कोरोना बाधित जे रुग्ण आहेत, त्या रुग्णांच्या शारीरिकदृष्ट्या सर्वात जास्त जवळ ह्या नर्सेस आहेत आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, त्यांच्या वेतनाचा प्रश्न, त्यांच्या श्रम काळाचा प्रश्न म्हणजे ते 8 तास, 12 तास, 16 तास ड्युटी करतात. 3-4 हजार रुपये पगार असणाऱ्या नर्सेस मी स्वतः पाहिलेल्या आहेत, ज्या 8 तास काम करतात आणि आठवड्याची जी सुट्टी असते ती सुद्धा सरेंडर करतात आणि ते त्या दिवशी सुद्धा 8 तास अधिक काम करून थोडंफार वेतन स्वतःसाठी वाढवून घेतात. तर हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रांमध्ये सुद्धा अतिशय विदारक अनुभव हे स्त्रियांच्या वाट्याला आलेले आहेत. एल-जी-बी-टी-क्यू समूह याच्याविषयी आपण नेहमी समाजामध्ये वाचत असतो, चर्चा करत असतो, वेगवेगळे न्यायालयाचे निर्णय वाचतो, आपल्या धारणा बनवतो, त्या व्यक्तही करतो. पण ह्या समुदायावरती ह्या कोरोना पॅन्डेमिक संपूर्ण संकटामध्ये जे लॉकडाऊन वगैरे जाहीर झालं, तेव्हा या समाजावरती काय बेतलं असेल याची चर्चा ही माध्यमांमधून फारशी केली गेली नाही. ज्या प्रॉस्टिट्यूट्स होत्या,
प्रॉस्टिट्यूशन तर असा एक म्हणजे त्याला भारताने लिगलाइजही केलेलं नाही आणि संपुष्टातही आणलेलं नाही. म्हणजे काही एनजीओ वगैरे आहेत त्या म्हणतात त्याला लिगलाइज करा. जसे इतर नोकरदार आहेत, श्रमजीवी आहेत, तशा ह्या सुद्धा स्त्रिया ह्या श्रमजीवी आहेत. त्या विशिष्ट अशा प्रकारचं श्रम करणार आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना काय दिलं जावं, काय त्यांना मिळावं याविषयीचे नियम, कायदे सरकारने करावेत, अशा मागण्या करणाऱ्या काही संस्था आहेत. आणि काही संस्था, काही चळवळी, काही संघटना अशा आहेत की ज्या व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे अबॉलिश करावा कायद्याने किंवा इतर प्रबोधनाच्या चळवळीच्या माध्यमातून अशा भूमिका घेत आहेत. तुर्तास मी यावर आता भाष्य करणार नाही. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या प्रॉस्टिट्यूट्स होत्या, ज्या वेश्या होत्या, त्यांना काय प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागलेलं होतं, याची चर्चा माध्यमांमधून करण्यात आली नाही. मी 2.5-3 महिन्यांपासून जे काही वाचतो आहे, टीव्हीवर बघतोय, त्याच्यामध्ये हा मुद्दा कुणीही पुढे आणला नाही. सांगण्यात आलं की 6 मीटर अंतर ठेवा. सांगण्यात आलं की वारंवार हात धुवा. सांगण्यात आलं की फिजिकल सोशल डिस्टन्सिंग पाळा. पण अशा काही वेश्यांच्या वस्त्या आहेत म्हणजे जगभर, भारतभर, भारतात मुंबई असेल, पुणे असेल, कोलकाता असेल की जे सगळ्यात मोठी वेश्यांची वसाहत कोलकात्यामध्ये आहे. ह्या वसाहतींमध्ये एका खोलीमध्ये 10 ते 50 वेश्यांना झोपावं लागतं. तेव्हा 6 मीटर अंतर बाळगण्याची जी चैन जी मध्यमवर्गीयांना परवडणारी होती, स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा 6 मीटर अंतर बाळगायचं होतं. ते तेवढं अंतर हे काही या वेश्यांना पाळता आलेलं नव्हतं. वारंवार तुम्ही हात सॅनिटाईज करा. अन्न पदार्थाविषयी काळजी घ्या. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये गेल्या 2-2.5 महिन्यांपासून जेव्हा भाजी विकत घेतली जाते, तेव्हा 24 तास, 48 तास, 72 तास जे काही त्यांची समजूत आहे, त्या समजुतीप्रमाणे त्या भाजीला ते हात लावत नाहीत किंवा त्याला सॅनिटाईज करून घेतात. हात न लावता त्यांना उकळतात वगैरे एवढी काळजी घेतली जाते. पण ह्या ज्या स्त्रिया आहेत प्रॉस्टिट्यूट्स, ह्या स्वतःचा स्वयंपाक स्वतः करू शकत नाहीत. त्यांना बाहेरून तयार केलेले जे पदार्थ असतात, जे अत्यंत अनहायजेनिक अशा कंडिशन्स मध्ये तयार केले जातात, ज्याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू ही खूप कमी असते, अशा बाहेर तयार केलेल्या पदार्थांवरती गुजराण करावी लागते. लॉकडाऊनच्या काळामध्ये हे सगळं बंद झालेलं होतं. त्यांचा व्यवसायही थांबलेला होता. म्हणजे कुटुंबातली स्त्री आणि बाहेरची वेश्या यांच्या काही तुलना ह्या अगदी मेरी क्राफ्ट पासून ते अलीकडच्या रॅडिकल स्त्रीवाद्यांपर्यंत करण्यात आलेल्या होत्या. तर दोन्ही प्रकारच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचे दुःख आणि त्यांचे अनुभव वेगळे होते. साधा कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्या आहेत, कोण्या स्त्रीला कॉपर्टी असेल, कुठल्या प्रकारची औषधं घेत असेल, गोळ्या घेत असेल कुटुंब निरोधासाठी, किंवा पुरुष असतील जे विशिष्ट अशा प्रकारचे कुटुंब निरोधक वापरत असतील, ते अचानकपणे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे ह्या स्त्रियांना ह्या सर्व साधनांना त्यांना ती साधनं उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे किती स्त्रियांना अनप्रोटेक्टेड सेक्सला सामोरं जावं लागलं असेल. यामुळे किती मोठ्या प्रमाणावरती प्रेग्नन्सीचं प्रमाण हे वाढलेलं असेल, हे येणाऱ्या 1-2 महिन्यांमध्ये दिसेल. त्याचा डेटाही पुढे येईल आणि किती स्त्रियांना मग यातून अर्थातच अतिशय विदारक असलेला जो अनुभव असतो, ज्याला आपण म्हणतो की गर्भपाताचा अनुभव, हा अनुभवाला आता या एप्रिल नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये हजारो लाखो स्त्रियांना या अनुभवाला सामोरं जावं लागेल. तर स्त्री वेश्या असो अथवा ती कुणाची बायको असो, त्यांच्या विशिष्ट अशा प्रकारच्या सेक्शुअलिटीशी संबंधित अशा प्रकारचे प्रश्न हे या काळामध्ये निर्माण झालेले होते. त्याची चर्चा आणि त्याची वाच्यता ही फारशी बाहेर झाली नाही. खरं तर स्त्रियांनी या संदर्भामध्ये बोलतं झालं पाहिजे की 2-2.5 महिने नवरा हा कुटुंबामध्ये उपस्थित होता आणि या काळामध्ये त्यांचे अनुभव काय राहिलेले आहेत. किमान मध्यमवर्गीय स्त्रियांना जेव्हा नवरे हे 8 तासासाठी किंवा 10 तासांसाठी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात, तर तेवढा 8-10 तासांचा जो काळ असतो, हा काळ या स्त्रियांसाठी एक दिलासा देणारा काळ असू शकतो. बऱ्याच स्त्रियांचा अनुभव आहे की तो त्यांचा एक प्रायव्हेट स्पेस तयार होतो आणि त्या काळामध्ये मग त्यांच्या आवडी-निवडी, वाचन, लेखन असेल किंवा काही छंद असतील, त्या छंद जोपासू शकतात किंवा शेजारणीशी गप्पा मारू शकतात, जे पूर्वीच्या काळामध्ये अगदी सहज घडायचं की दुपारी ज्या स्त्रिया असत त्या शेजारणीशी गप्पा मारायच्या
आणि स्त्रीवाद्यांनी याविषयीचे जे अभ्यास केले त्यातनं पुढे आलं, की शेजारणीशी हितगुज करणे हे केवळ वेळ घालवणे नव्हतं, तर आपल्या जीवनामधलं जे दुःख होतं, आपल्या जीवनामधले जे नकोशे जे अनुभव होते, जे अनुभव स्त्रिया ह्या पुरुषांसोबत शेअर करू शकत नव्हत्या, ते अनुभव 2 शेजारणी म्हणजे सखी ह्या त्यांचं जे हितगुज चालतं त्या हितगुजामधून अगदी सहजपणे, निर्मळपणे एकमेकांवर विश्वास ठेवून त्या या अनुभवांची देवाणघेवाण ह्या करत होत्या. आता लॉकडाऊन मध्ये घडलं असं, की शेजाऱ्याकडे बघण्याचाच दृष्टिकोन हा संशयाचा झाला. त्यामुळे पुरुष ज्या पद्धतीने मोबाईल वापरत असत आणि WhatsApp ग्रुप्स हे पुरुषांनी तयार केलेले असतात. मुख्यतः 90% जास्त WhatsApp ग्रुप्स हे पुरुषांनी तयार केलेले आहेत. म्हणजे मी अनेक ग्रुप्सचा सदस्य आहे, पण मी अशा एकाही ग्रुपचा सदस्य नाही, जो ग्रुप हा स्त्रीने क्रिएट केलेला आहे. म्हणजे खरं तर मी अ, वेगवेगळ्या चळवळींशी संबंधित असलेली व्यक्ती आहे. तरी देखील मी ज्या सर्व WhatsApp ग्रुप्सचा मेंबर आहे, ते सर्व ग्रुप्स हे पुरुषांनी तयार केलेले ग्रुप्स आहेत. मग स्त्रिया WhatsAppचे ग्रुप्स बनवतात, पण ते पुरुषांना त्या ग्रुप्सचा सदस्य करून घेण्या एवढं धैर्य दाखवू शकत नाही. एवढा मिसयूज हा सोशल मीडियाचा, WhatsApp, Facebook वगैरेचा पुरुषांकडून होतोय. एक प्रकारची भीती असते या स्त्रियांना पुरुषांकडून, की काय प्रकारच्या अपेक्षा हे पुरुष या सोशल मीडियावरून स्त्रियांकडून करतील. आणि म्हणून पुरुष हे WhatsApp आणि Facebook वगैरेचा उजळ माथ्याने खरं तर ते वापर करतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्रुप्स तयार झालेत. मोठ्या प्रमाणावरती विनोदांचं पण शेअरिंग झालं. काही देशांनी तर पोर्नोग्राफीवरचे बंधनं सुद्धा उठवले, जे मुख्यतः पुरुषांच्या लालसेसाठी तयार करण्यात आलेले व्हिडिओज असतात. तुम्ही Facebook बघा. Facebookवरती असे व्हिडिओज हे अगदी अगदी खुलेपणाने अपलोड करण्यात येत आहेत. Facebook पण त्याला उत्तेजना देत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती हे व्हिडिओज हे सहजपणे उपलब्ध करण्यात आले आणि ते पाहिले जात आहेत. असं म्हटलं गेलं एक छुपेपणाने, की पोर्नोग्राफिक व्हिडिओज उपलब्ध करून द्या, म्हणजे पुरुष हे कुटुंबाच्या बाहेर पडणार नाहीत. ते स्वतःचं मनोरंजन करतील आणि मग ते कुटुंबामध्ये अ, अ, रत होतील, म्हणजे ते मशगूल होतील आणि कुटुंबाच्या बाहेर पडणार नाहीत. म्हणजे परिणामी कोरोनाचा प्रसार हा होणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा संबंध हा पोर्नोग्राफीशी कसा आहे, पितृसत्तेशी कसा आहे आणि असे पोर्नोग्राफिक व्हिडिओज पाहणारे जे पुरुष आहेत, ते कुटुंबामधल्या आपल्या स्वतःच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातल्या इतर स्त्रियांसोबत किंवा पाजारी ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासोबत किंवा कामाच्या ठिकाणच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी काय धारणा बाळगतील याचा तुम्ही विचार करू शकता. तुम्ही स्वतः हे पोर्नोग्राफिक व्हिडिओज पाहू शकता, त्यांचा अभ्यास करू शकता आणि त्यांचा काय परिणाम हा या पुरुषांच्या मानसिकतेवरती होत असेल याचाही तुम्ही विचार करू शकता. आता शेवटचा एक मुद्दा मी उपस्थित करेल आणि थांबेल कारण हे एक मोठा दीर्घ असा चर्चेचा विषय असू शकतो. पण याचा परिणाम हा येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांच्या जीवनावरती खूप विपरीत असा होणार आहे. एकतर स्त्रिया मोठ्या प्रमाणावरती कुटुंबामध्ये पुन्हा मागे ढकलल्या गेलेल्या आहेत. म्हणजे वसतिगृह बंद झालेली आहेत. मुली शिकत होत्या. नांदेड हे उच्च शिक्षणाचं एक केंद्र आहे मराठवाड्यामधलं. तसं पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, मोठी-मोठी शहरं आहेत, औरंगाबाद आहे आणि भारतामध्ये शेकडो शहरं आहेत. या शहरांमध्ये वसतिगृह होती, या वसतिगृहांमध्ये स्त्रिया शिकत होत्या. वर्किंग विमेनचे हॉस्टेल्स होते, या हॉस्टेल्समध्ये स्त्रिया राहत होत्या. म्हणजे त्या कुटुंबापासून लांब राहत होत्या. बऱ्याच स्त्रिया ह्या नोकरी करत होत्या आणि नोकरीच्या निमित्ताने त्या कुटुंबामधनं 6 तास, 8 तास, 10 तास त्या बाहेर सार्वजनिक जीवनामध्ये स्वतःचं काळ हा व्यतीत करत होत्या. ह्या अनेक स्त्रिया असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, ह्या सर्व स्त्रिया कुटुंबामध्ये ढकलल्या गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्यांना सांगण्यात आलं, की तुम्ही कुटुंब सोडू नये आणि याचा दीर्घकाळ परिणाम होणार आहे. इकॉनॉमी कधी सावरली जाईल माहिती नाही, पण या इकॉनॉमीमध्ये ह्या स्त्रिया अगदी सहजपणे पुन्हा एकदा सामावून घेतल्या जाणार नाहीत. ज्या स्त्रिया खेड्यामधून शहरामध्ये गेलेल्या होत्या, त्या चाळींमध्ये राहत होत्या, त्यांचे नवरे कामगार होते किंवा काही नोकरदार होते किंवा काही कंपन्यांमध्ये काम करत होते. त्या स्त्रियांना शहरामध्ये उपलब्ध असलेला जो उदारमतवादी अवकाश होता, तो उपलब्ध होता. त्यांचं जीवन बदललेलं होतं, त्यांच्या धारणा बदललेल्या होत्या, त्यांचा दृष्टिकोन बदललेला होता. त्यांची जी मुलं-मुली होत्या, त्यांनी आधुनिक दृष्टी स्वीकारलेली होती. शहरी जो एक उदार असा एक जो अवकाश असतो, त्या अवकाशामध्ये त्यांचं बालपण जात होतं. हे सर्व कुटुंब हे पुन्हा गावाकडे आलेले आहेत
आणि शहर आणि गाव याच्यामधला जो फरक आहे तो केवळ भौगोलिक फरक नाही, तो सांस्कृतिक फरक आहे. तो कल्चरल गॅप आहे. आणि खेड्यांमध्ये ज्या प्रकारची सामंती एक मानसिकता असते, एक कठोर अशी सरंजामी स्वरूपातली जी पितृसत्ता असते, त्या पितृसत्तेचा प्रत्यय आता या लाखो कोट्यावधी ज्या स्थलांतरित स्त्रिया पुन्हा गावाकडे गेलेल्या आहेत, त्या अनुभवत आहेत. म्हणजे तिकडे वस्त्या असतील तर त्या मिश्र असतील. मुंबईसारख्या, पुण्यासारख्या ठिकाणी मिश्र वस्त्या आहेत कामगारांच्या. पण ह्या जेव्हा स्त्रिया पुन्हा आल्या, तेव्हा त्या त्यांच्या जातींच्या वस्त्यांमध्ये गेल्या. जातीच्या कुटुंबामध्ये बंदिस्त झाल्या. त्यांची ओळख त्यांच्या जातीनुसार ठसवली जाते, अशी ही खेडी असतात. त्यामुळे या असाही परिणाम ह्या कुटुंबातल्या स्त्रियांवर होईल. कुटुंबाची रचना ही पुन्हा कठोर होण्याची शक्यता आहे. पुन्हा पितृसत्ताक अशा प्रकारच्या ज्या धारणा आहेत. अक्रम काय झालं? लवकर. ज्या धारणा आहेत त्या धारणा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. तर याचा काय परिणाम होईल याचं एक फक्त आपल्याला लक्षात यावं म्हणून मी एक उदाहरण घेईल, की शिक्षण क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल, स्त्रियांच्या शिक्षणावर काय परिणाम होईल. तर खूप विपरीत परिणाम होईल. एकतर मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेटायझेशन वाढेल. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली वरच्या वर्गासाठीची एक चंगळ बनेल, की अगदी पहिलीपासून ते पीएचडी पर्यंतचे धडे हे आता ऑनलाईन देण्यात यावेत, असं सरकार सुद्धा म्हणत आहे. युजीसी वगैरे महाविद्यालय, विद्यापीठांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती असा एक आग्रह आहे, की ऑनलाईन शिक्षणाकडे त्यांनी जावं आणि पुन्हा शाळा बंद करण्याकडे सरकार जात आहे. आपल्याकडे मुलींना स्मार्टफोन वापरू दिला जात नाही. शहरांमधून सुद्धा आणि खेड्यांमधून सुद्धा. ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये कनिष्ठ वर्गीय कुटुंबामध्ये जर स्मार्टफोन असेल तर तो फक्त पुरुष कुटुंब प्रमुखाकडे असतो किंवा इतर मुलांकडे असतो. मुलींकडे शक्यतोवर तो नसतो. असला तरी त्याचा वापर कसा केला जावा हे मॉनिटरिंग कुटुंबांमध्ये सुरू असतं. त्यामुळे ऑनलाईन क्लासेसचा सुद्धा एक असा युनिफॉर्म असा एक इम्पॅक्ट हा स्त्रिया आणि पुरुषांवर म्हणजे मुलं आणि मुलींवर होणार नाही. पुन्हा जी आर्थिक विपन्नावस्था कनिष्ठ वर्गीय कुटुंबांना सोसावी लागणार आहे. त्यामुळे मुलींना पुन्हा शहरामध्ये पाठवावं, वसतिगृहामध्ये शिकवावं, वसतिगृहाची फी भरावी, मेसची फी भरावी, महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांची फी भरावी, अशी मानसिकता राहणार नाही. हे तर 100 वेळा सिद्ध झालेलं आहे, की जेव्हा कुटुंबाची स्थिती ही मुलगा आणि मुलगी या दोघांना शिकवण्याची नसते, तेव्हा मुलीचं शिक्षण हे मागं ठेवलं जातं आणि मुलाचं शिक्षण हे पुढे रेटलं जातं. मुलाला महागडी शाळा दिली जाते, मुलीचं लग्न करून दिलं जातं. हा अनुभव आहे. मुलाला शहरामध्ये पाठवलं जातं, वसतिगृहामध्ये ठेवलं जातं आणि मुलीला ज्या गावामध्ये कॉलेज असेल, शाळा असेल तिथे शिकवलं जातं किंवा अगदी जवळच्या कॉलेजला पाठवलं जातं किंवा नाममात्र प्रवेश घेतला जातो. हा अनुभव ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये कनिष्ठ मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये हा हा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे जेव्हा अर्थव्यवस्था ढासळलेली असेल 2-3 महिन्यांनी ते लक्षात येईल आणि जेव्हा स्त्रिया स्त्रियांच्या संदर्भात निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा या मुलींच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनावरती मोठा परिणाम झालेला असेल. मी अशा विद्यापीठामध्ये शिकवतो जिथे मुली येतात त्या कुटुंबामध्ये खूप संघर्ष करून आलेल्या असतात. कारण नांदेडमध्ये मी शिकवतो आणि लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधनं विद्यार्थिनी येतात. आता नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये खूप महाविद्यालय असतात. तिथेही मुलींना शिकता येतं. मग नांदेडमध्येच विद्यापीठात का जायचं? परभणीला तो कोर्स आहे, लातूरला अमुक कोर्स आहे, तो विद्यापीठातच कशासाठी करायचा? हे पटवून देण्यासाठी मुलींना त्यांच्याकडे असणारा युक्तिवाद, त्यांची विवेकशीलता जी आहे ती सगळी पणाला लावावी लागते. तेव्हा कुठे ह्या मुली 2 वर्षांसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नांदेड सारख्या विद्यापीठामध्ये दाखल होतात. आता कोरोना नंतर देशाची अर्थव्यवस्था काय बिघडायची ती नंतर कळेल. पण कुटुंब ढासळलेली आहेत. कुटुंब भयभीत झालेली आहेत आणि अशा काळामध्ये पुन्हा मुलींना सहज सुलभपणे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल किंवा कोचिंग क्लासेस
साठीचा गुंतवणूक केली जाईल अशी शक्यता नाही. अगदी अलीकडे तर हे खूप दिसतं आहे की मोठ्या प्रमाणावरती लग्न उरकून घेण्याचा प्रघात पडलेला आहे ग्रामीण भागामध्ये. म्हणजे आता कोरोनाच्या नावे लोक जमा करता येत नाहीत, नातेवाईकांना सुद्धा सांगितलं नाही तरी चालतं, कोणाला राग येणार नाही. या सबबीखाली मोठ्या प्रमाणावर मुलींची लग्न होत आहेत. आता ही मुलींची लग्न होत आहेत म्हणजे ती जुळवली जात आहेत त्यांच्या इच्छेविरुद्ध. त्यांची इच्छा लक्षात न घेता ती लग्न होत आहेत. यामध्ये अनेक लग्न ही बालविवाह असण्याची शक्यता आहे. याचा डेटा आपल्याकडे नाही, पण याचे अभ्यास झाले पाहिजे की गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात सुद्धा जे विवाह हे तातडीने जुळवले गेले आणि पैसे वाचवण्याच्या हेतूने खाजगी अशा स्वरूपात ही विवाह ही तडकाफडकी लावून दिले गेले, चोरून लावून दिले गेले. यामध्ये त्या स्त्रियांच्या म्हणजे त्या मुलींची इच्छा ही गृहीत धरली होती की किंवा काय, याचे अभ्यास हे पुढे आले पाहिजे. आणि कुटुंब, विवाह, धर्म, संस्कृती आणि अगदी शिक्षण प्रणाली सुद्धा जिचं खाजगीकरण होत आहे, ती एक पितृसत्ताक खरं तर प्रणाली आहे. वरच्या वर्गाच्या हिताची ती शिक्षण प्रणाली आहे. ह्या सर्वच ज्या समाजातल्या उपव्यवस्था ज्या आहेत, त्यांचं पुनर्मूल्यांकन करण्याची संधी म्हणून आपण या कोरोना संकटाकडे पाहिलं पाहिजे. मी आता इथे थांबतो. मी किती वेळ बोललो याकडे माझं लक्ष नव्हतं. पण जर मी वेळेच्या मर्यादेचा भंग केला असेल तर तुम्ही कृपया मला माफ करा. आणि यानंतर काही प्रातिनिधिक स्वरूपामधले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना सामोरं जायला मला नक्कीच आवडेल. संयोजकांचे मी इथेच आभार मानतो आणि श्रोते, प्रेक्षक जे काही आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. आणि काही प्रश्न असतील तर या प्रश्नांना नक्कीच उत्तर द्यायला मला आवडेल. तर प्रश्न चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा किंवा जे संयोजक आहेत ते मला कळवतील माझ्या माझ्या व्यक्तिगत नंबरवरती. चव्हाण सर, हॅलो. मला वाटतं बघता येईल. 1 मिनिट. बघता येतोय. 1 मिनिट. तर मध्येच आवाज बंद झाला मोरे सर. चव्हाण सर, खूप आहेत. तुम्ही मलाच सांगा 2-3 निवडून, कारण मला वाचायला खूप वेळ जाईल त्याच्यात. भारत, तुम्ही कृपया मला सांगा निवडून, कारण खूप 23 कॉमेंट्स आहेत. तुम्ही एवढ्या वाचू शकत नाही, मला खूप वेळ जाईल. तोपर्यंत एका प्रश्नाचं तुम्ही तयारी करा, तोपर्यंत मी एका प्रश्नाचं उत्तर देतो. एक प्रश्न असा आहे की याचा परिणाम हा पुरुषांवर सुद्धा कसा होणार आहे. तर एक मुद्दा हा सतत स्त्रीवाद्यांना सांगावा लागतो आहे बचावात्मक परिभाषेमध्ये बऱ्याच वेळा, की स्त्रीवाद हा स्त्रियांविषयीचा विचार नाहीये, तो पुरुषांविषयीचाही विचार नाहीये, तर तो समाज व्यवस्थेविषयीचा विचार आहे जी पितृसत्ताक आहे. आणि ती केवळ पितृसत्ताक नाहीये, तर ती भारतासारख्या देशामध्ये जाती व्यवस्थाक असेल, वर्ग व्यवस्थाक असेल, म्हणजे भांडवलदारी सुद्धा समाज व्यवस्थेचं एक रूप आहे. पुन्हा वांशिक पण एक रूप असू शकतं, किंवा धर्म वगैरे सुद्धा एक प्रभावी व्यवस्था म्हणून काम करतात. त्या केवळ सांस्कृतिक व्यवस्था नाहीयेत. तर त्या बळकट अशा सांस्कृतिक आणि राजकीय आणि कौटुंबिक आणि धार्मिक आणि भौतिक सुद्धा व्यवस्था आहेत. धार्मिक व्यवस्था या त्याच्याकडे खूप मोठी इस्टॅब्लिशमेंट्स आहेत. ते भारतामध्ये नोंदणीकृत शाळांपेक्षा नोंदणीकृत धर्मस्थळांची म्हणजे धार्मिक
संस्थांची संख्या जास्त आहे, त्यांच्याकडे असणारी साधन संपत्ती मोठी आहे. त्यामुळे पितृसत्तेसोबत इतर व्यवस्थांचा विचार करणारा हा विचार आहे आणि यामध्ये पुरुषांचाही विचार हा केला जातो. पितृसत्तेच्या बळी केवळ स्त्रिया नाही आहेत, तर पितृसत्तेचे बळी पुरुषही आहेत. म्हणजे पुरुष हे पितृसत्तेचे लाभार्थी आहेत, पुरुष हे पितृसत्तेचे वाहक आहेत आणि पुरुष हे पितृसत्तेचे बळी देखील आहेत. विशिष्ट अशा प्रकारचा पितृसत्ताक धारणा पुरुषांना बाळगाव्या लागतात, त्यामुळे ते कोलमडून पडतात. तुम्ही बघा की हार्ट अटॅकचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. कोविडचे बळी पुरुष हे जास्त होते. पुरुषांची प्रतिकार क्षमता कमी आहे. आत्महत्या करण्याचं प्रमाण पुरुषांचं जास्त आहे. अकारणचा ताण बाळगण्याचं एक दडपण किंवा एक जबाबदारी पुरुषांना येते. ह्या व्यतिरिक्त ज्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये पुरुष हे स्वतःचं शौर्य गाजवत असतात असं त्यांना वाटतं, त्या सार्वजनिक क्षेत्रामधल्या सर्व अपप्रवृत्त्या ह्या पुरुषांमध्ये शिरलेल्या असतात. मग युद्धखोरी असो, हिंसा असो किंवा परधर्म द्वेष दंगली असो, टेररिझम असो किंवा भ्रष्टाचार असो, ह्या सर्वांचं वहन म्हणजे समाजामधल्या हे जी नकारात्मक मूल्य आणि सांस्कृतिक रचना आहेत, याचं वहन करण्याची, त्याचं समर्थन करण्याची जबाबदारी पुरुषांवरती येऊन पडते आणि ही जबाबदारी पुरुषांना त्यांच्यामध्ये असलेल्या मानव्याचं हरण करते. ते स्वतःमध्ये असलेलं मानव्य हे गमावतात आणि हिंस्र बनतात. त्यांच्यामधल्या ज्या अमानवी प्रवृत्ती ज्या असतात, त्या अमानवी प्रवृत्ती ह्या पुरुषांच्या विवेकाचा ताबा घेतात आणि हे असे मानव्य हरवलेले जे पुरुष आहेत, ते स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही दुःखास कारणीभूत ठरतात. त्यामुळे स्त्रीवाद जो आहे तो केवळ स्त्रियांना मुक्त करणारा विचार नाही, तर स्त्रियांसह पुरुषांना अशा प्रकारच्या अमानवी, अशा प्रकारच्या वर्तन बंधापासून आणि अमानवी अशा प्रकारच्या धारणांपासून, प्रवृत्तींपासून मुक्त करणारा विचार आहे. त्यामुळे पुरुषांवर पण याचे वाईट परिणाम झालेलेच आहेत. पण पितृसत्ताक संपूर्ण झिंग जी असते, त्याचं जे सावट असतं, त्याचा जो प्रभाव पुरुषांवरती असतो, तो प्रभाव हा त्यांना आपणही पितृसत्तेचे बळी आहोत याचा प्रत्यय येऊ देत नाही. त्यामुळे आता अलीकडे स्त्रीवादी काय सांगतायत की मी अलीकडे एक डिबेट वाचला की आपल्या अपत्यांना स्त्रीवादी म्हणून आपण कसं त्याचं संगोपन करायचं, हाऊ टू रिअर युअर चाइल्ड ऍज फेमिनिस्ट. तुम्ही जर त्यांना स्त्रीवादी म्हणून त्यांना जर त्यांचं संगोपन केलं नाही, त्यांचं पालन पोषण म्हणजे त्यांना तशा प्रकारची घडवणूक जर त्यांची केली नाही, तर अर्थातच तुमची जी बालकं आहेत, स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना एक पितृसत्ताक मानसिकता त्यांची आपोआपच तयार होणार आहे. त्यामुळे तुमच्या पुढे पर्याय एवढाच आहे की त्यांना तुम्ही पितृसत्ताक त्यांची जडणघडवणूक करणार आहात की त्यांना तुम्ही लिंगभाव संवेदनशील बनवणार आहात. त्यामुळे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न बनतो की ते जर लिंगभाव संवेदनशील झाले नाहीत, तर ते स्वतःमधल्या मानव्याला हरवून बसतील आणि स्वतः ते स्त्रियांवरच्या आणि पुरुषांवरच्या सुद्धा हिंसेचे कारण बनतील. तुम्ही जर वेळ मिळाला तुम्हाला तर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं आर्म्स अँड द मॅन हे नाटक वाचा, ज्याच्यामध्ये युद्धखोरी आणि पौरुष्य हे कसं समानधर्मी आहे, हे कसं समानार्थी आहे, हे कसं परस्परांना घडवणारं आहे, हे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी सांगितलं. आपल्याकडे आनंद पटवर्धन यांनी फादर सन अँड द होली वॉर, जर माझं चुकत नसेल तर या शीर्षकाची एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, ज्यातून त्यांनी युद्धखोरी आणि पौरुष्य याचा संबंध जोडला आणि सांगितलं की पौरुष्य जे आहे ते केवळ स्त्रियांना जाचक नाहीये, तर ते पुरुषांना सुद्धा जाचक आहे. भारत चीन युद्ध होतं, भारत पाकिस्तान युद्ध होतं, याच्यामध्ये दोन देशांमधले पुरुष सैन्य जे असतं ते एकमेकांचा घात करतं, एकमेकांवरती हल्ला करतात, एकमेकांचा जीव घेतात आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवाद,
आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक 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 प्रकारचं ज्याला म्हणता येईल की ज्याला इंग्रजीमध्ये ना जिंगोइझम म्हटलं जातं, की अ, एक पिसाटलेला राष्ट्रवाद ज्याला म्हणता येईल, तो या पुरुषांच्या मनाचा ठाव घेतो. त्यामुळे पौरुष्य जे आहे ते पौरुषाला सुद्धा आपल्याला प्रश्नांकित करावं लागेल. तर दुसरे काही प्रश्न असतील तर मी त्यांना सामोरं जाईल. अर्थातच शक्य आहे. अर्थातच शक्य आहे. याच्याविषयी आता स्त्रीवाद्यांनी म्हणजे प्रश्न उपस्थित करायला आता जवळपास 50 वर्ष होत आहेत. म्हणजे पहिलं पुस्तक हे 1972 मध्ये आलं. मॅनमेड लँग्वेज म्हणून हे एक पुस्तक आलेलं होतं. ज्या पुस्तकाने भाषा ही स्त्री पुरुष विषमतेला कशा प्रकारे खतपाणी घालते आणि भाषेमध्ये सुद्धा आपले पूर्वग्रह आणि अपधारणा ह्या कशा काम करत असतात हे सांगितलेलं होतं. तर या 50 वर्षांमध्ये स्त्रीवाद्यांनी मोठ्या प्रमाणावरती भाषेविषयीची संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही जेव्हा रेल्वे रिझर्वेशन करता तेव्हा तुम्हाला 3 पर्याय दिले जातात ना, मेल, फिमेल आणि टी. टी स्टँड्स फॉर ट्रान्सजेंडर. आता युजीसीने जेव्हा महाविद्यालय आणि विद्यापीठांचे प्रवेश अर्ज असतात त्याच्यामध्ये सुद्धा एम, एफ आणि टी असं लिहिण्याचं सुचवलं, पण कोणतंच विद्यापीठ करत नाहीये. कोणतंही महाविद्यालय खरा तिसरा पर्याय देत नाही. तर भाषा ही जेंडर सेन्सिटिव्ह होऊ शकते, पण ते आपोआप तशी होणार नाही. समाज हा स्त्री पुरुष विषमतेने बरबटलेला असेल आणि भाषा ही जेंडर न्यूट्रल असेल असं होत नाही. त्यामुळे समाज बदलाची प्रक्रिया आणि भाषा बदलाची प्रक्रिया ह्या समांतर असल्या पाहिजे. समाज हा बुरसटलेला पुरुष प्रधान असेल आणि भाषा मात्र लिंगभाव संवेदनशील असेल असं होणार नाही. किंवा समाज हा स्त्री पुरुष समतेवर आधारलेला असेल आणि त्यासाठी मात्र भाषेकडे दुर्लक्ष आपण केलं तरी चालेल असंही आपल्याला करता येणार नाही. तर भाषा ही बदलावी लागेल. ती काही कार्यक्रम हा आपण पोस्टपोन करू शकत नाही, म्हणजे पुढे ढकलू शकत नाही भाषा बदलाचा कार्यक्रम. त्यामुळे भाषेमधली लिंगभाव संवेदनशीलता, नवरा बायकोशी कसं बोलतो, मुलगा बहिणीशी म्हणजे भाऊ बहिणीशी कसं बोलतो, एक पुरुष कलिग बॉस जो पुरुष असतो तो त्याच्या इतर स्त्री कलिग सोबत, महिला सहकाऱ्यांसोबत कसा बोलतो, ह्या सगळ्या सूक्ष्मतेतल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. अगदी कुटुंबामध्ये असणारी भाषा स्त्री पुरुषांचा अगदी तथाकथित अर्थाने रोजचा नैसर्गिक वगैरे समजला जाणारा संवाद असो किंवा गॉसिपिंग असो किंवा जोक्स असो, जे जोक्स हे शेअर केले जातात वेगवेगळ्या ग्रुप्स वरून किंवा छापले जातात इंटरनेटवरती. आता लाखो जोक्स उपलब्ध आहेत. ह्या सर्वांचं आपल्याला पुनर्मूल्यांकन करावं लागेल. तर ही प्रक्रिया आपोआप घडणार नाही. ती जाणीवपूर्वक घडवून आणावी लागेल आणि त्यातूनच आपण निकोप अशा समाजाच्या निर्मितीची हमी बाळगू शकतो. हा हा प्रश्न हे बघा की बऱ्याच वेळा आपण असं याला गृहीत धरतो. जोडून काही विचारता येईल का? हा बुधवंत हा, हा. आहेत का? हा, एक प्रश्न असा आहे की महिला पंतप्रधान जसं विचारलं ना, तर केरळच्या आरोग्यमंत्री ह्या महिला आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री ह्या महिला आहेत. तर त्यांनी या प्रश्नाकडे कसं पाहिलं, म्हणजे तुलनात्मक कसं पाहिलं, याची काही नोंद दिसते का? हे बघा, कसं आहे की ही चर्चा स्त्री आणि पुरुष या परिभाषेमध्ये आपल्याला करणे फार फलदायी होत नाही. कारण आपण असं गृहीत धरू शकत नाही की एखादी महिला ही अधिकार पदावर असते किंवा निर्णय क्षमतेच्या अधिकार तिला असतात
निर्णय घेण्याचे, तेव्हा ती अधिक संवेदनशीलतेने निर्णय घेईलच याची आपल्याला हमी देता येत नाही. पण अनुभव असा सांगतो, की जेव्हा खेडोपाडी स्त्रिया सरपंच झाल्या, तेव्हा त्यांनी त्यांचे जे अनुभव होते जीवनामधले, खाजगी जीवनामधले, सार्वजनिक जीवनामधले, ते त्यांनी वापरले आणि अधिक विवेकशीलता दाखवलेली होती. म्हणजे पुरुष सरपंच असेल तर तो रस्ते वगैरे बांधायचा, कारण त्याच्याकडे असणारी जी टू व्हीलर किंवा कार किंवा जीप असायची ती शहरामध्ये जाण्यासाठी त्याला ते पद वापरायचं असायचं. पण स्त्रिया जेव्हा सरपंच वगैरे झाल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या गावामध्ये असणारा जो पाण्याचा जो प्रश्न होता, तो प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे स्त्रिया ह्या शिकलेल्या जरी नसल्या, त्यांच्यापर्यंत स्त्रीवादी विचार जरी गेलेला नसला, तरी अनुभवातून त्यांनी जी पितृसत्ता भोगलेली आहे, त्याचा एक परिणाम हा त्यांच्या निर्णय घेण्याची जेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हा त्यांना तो अ, अ, त्यांना जेव्हा त्यांचा जो अनुभव असतो, तो अनुभव त्यांचा गुरु बनतो आणि त्याचा प्रभाव हा स्त्रियांच्या एकूणच निर्णय क्षमतेवरती आपल्याला दिसून येतो. आता थेट मोदी विरुद्ध इंदिरा गांधी अशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण इमर्जन्सीच्या वेळी दारिद्र्याचा मुद्दा हाताळण्याचा भाग म्हणून कुटुंब नियोजनाकडे पाहिलं गेलं आणि ज्या प्रकारचं सक्तीचं कुटुंब नियोजन केलं गेलं, तेव्हा अनेक पुरुषांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया ह्या घडवून आणल्या गेल्या होत्या. आता त्याचा अर्थ तुम्ही कसा लावायचा तो तुम्ही लावा. मी त्याच्याविषयी आता भाष्य करणार नाही. पण तुमच्या पुढे फक्त एक डेटा ठेवतो, की आता जर 100 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होत असतील महाराष्ट्रामध्ये, तर त्यातल्या जवळपास 97 शस्त्रक्रिया ह्या स्त्रियांवर होतात. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की ह्या शस्त्रक्रिया खूप किचकट असतात. त्या स्त्रीला अनेक दिवस, कधी-कधी अनेक महिने हे या शस्त्रक्रियेनंतर तिला ते त्रासदायक असतात. पुरुषाची जी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया असते ती अधिक सुलभ असते. अवघ्या काही तासांमध्ये तो जो पुरुष आहे तो त्याचा पूर्ववत त्याचं जीवन जगू शकतो. इतकी सुलभ ही क्रिया असून देखील 3% पुरुष ही शस्त्रक्रिया करतात. आता जेव्हा इंदिरा गांधींनी जेव्हा मोठ्या प्रमाणावर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया घडवून आणल्या, तेव्हा त्या पुरुषांच्या शस्त्रक्रिया होत्या. त्यामुळे आता ह्याचं तुम्ही विश्लेषण कसं करणार, वर्णन कसं करणार, ते मी थोडं तुमच्यावरच सोडून देतो. पण एक महिला एका पदावरती जेव्हा कार्यरत असते, तेव्हा तिच्या स्वानुभवातून आणि तिची जी विवेकशीलता असते, एक स्त्री म्हणून तिची एक जी संवेदना असते, ती वापरून ती अधिक लिंगभाव संवेदनशील असण्याची शक्यता असते. तिला जर स्त्रीवादाची जोड मिळाली, तिला जर प्रबोधनातून आणखी काही जर तिच्या जाणीवा जर अधिक विकसित झाल्या, तर अर्थातच कुठल्याही पुरुष निर्णयकर्त्यापेक्षा एक स्त्री जेव्हा निर्णयकर्ती बनेल, तेव्हा गुणात्मकरित्या तिची निर्णय प्रक्रिया जी आहे ती वेगळी असू शकते. आता केरळच्या ज्या महिला आरोग्य मंत्री आहेत, त्यांनी खूप शिताफीने खूप बुद्धिचातुर्य आणि संपूर्ण स्वतःचा विचार जो होता, जो केरळला एक मोठी प्रबोधनाची, मिशनऱ्यांची, डाव्या विचारसरणीची आणि खूप प्राचीन काळामधल्या स्त्री सत्ता कुटुंबाची सुद्धा एक पार्श्वभूमी केरळला आहे. तर याचा निश्चितच परिणाम आणि लाभ हा या ज्या महिला आरोग्य मंत्री आहेत त्यांना झाला आणि अर्थातच त्याचं श्रेय आपल्याला त्यांना द्यावं लागेल. जेव्हा भारत हा चाचपडत होता, कोरोनाशी कसं आपण हाताळायचं हे संकट, तेव्हा अतिशय बुद्धिचातुर्याने आणि खूप परिपक्वता दाखवीत केरळच्या या महिला ज्या आरोग्य मंत्री आहेत त्यांनी केरळचं प्रकरण हाताळलं. तर त्याच्यामध्ये त्यांचं महिला असणं हे आपण नाकारू शकत नाही. त्याचीही नीट उकल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणखी काही आहे?
आता याचं उत्तर इतक्या म्हणजे कमी वेळामध्ये मला देता येणार नाही. मी जरा याचं वेगळं उत्तर देईल, की मी वर्ध्यामध्ये एक व्याख्यान दिलं होतं. जवळपास दीर्घ व्याख्यान होतं. ज्याचा विषयच हा राष्ट्रवाद आणि पितृसत्ता असा होता. आणि 2 भागांमध्ये हे माझं व्याख्यान YouTube वरती उपलब्ध आहे. आणि मी माझ्या व्याख्यानाचा प्रचार करतोय असं वाटू शकतं तुम्हाला. पण ठीक आहे, तुम्ही तसंही समजा, हरकत नाही. तर मला असं वाटतं, की मी 3 तास या विषयावरती बोललेलो होतो. तर तुम्ही ते जरूर ऐकावं. या व्यतिरिक्त खूप दीर्घ चर्चा ही राष्ट्रवादाची ही पितृसत्तेच्या संदर्भामध्ये करण्यात आलेली आहे. जेंडर अँड नेशन नावाचं एक पुस्तक इंग्रजीमध्ये भारतीय राष्ट्रवादाच्या जडणघडणीच्या संदर्भामध्ये संपादित करण्यात आलेलं होतं. तर भारतीय राष्ट्रवादाची जडणघडण ही पितृसत्ताक मूल्यांनी प्रभावित आहे. ती राष्ट्रवादाचीच नाही तर मूळ राष्ट्र संकल्पनेच्या मुळाशीच एक पितृसत्ताकता जगभर काम करत होती. आणि राष्ट्र उदयाला येत असताना धर्म, संस्कृती आणि विशिष्ट अशा प्रकारच्या परसमूहाविषयीच्या धारणा, त्यांचा द्वेष, युद्ध, हिंसा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गुंतलेल्या होत्या. भारताचा अनुभव असा सांगतो, की जसं राष्ट्रवादी चळवळी ह्या प्रभावी झाल्या, तसतसा सार्वजनिक चर्चा विश्वामधून स्त्रियांच्या प्रश्नांची वजाबाकी झाली. म्हणजे 1910-20 नंतर जवळपास राष्ट्रीय चळवळीमधून स्त्री प्रश्न हा बाद झालेला होता. आणि राष्ट्रीय प्रश्न जो राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा प्रश्न होता, निर्मितीचा प्रश्न हा मुख्य बनला. नंतर सुद्धा जे धार्मिक विकृत रूप राष्ट्रवादाने धारण केलं, त्याच्यामध्ये परधर्मीय समूहाला शत्रू लेखणे आणि परधर्मीय स्त्रियांना हिंसेचं लक्ष्य करणे हे घडलं. हे पार्टिशन मध्ये पण घडलं, हे धार्मिक दंगलींमध्ये पण घडलं आणि हे शीख वगैरे विरोधी दंगलींमध्ये पण घडलं. गुजरात 2002 मध्ये ज्या प्रकारचा नरसंहार झाला त्याच्यामध्ये सुद्धा हे दिसून आलं वंशसंहाराच्या वेळी. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला असं दिसतं की परधर्मीय समूहाला स्वधर्माच्या समस्येचं मूळ म्हणून जेव्हा पाहिलं जातं, तेव्हा सगळी चर्चा ही धार्मिक परिभाषेमध्ये होते आणि स्वधर्मीयांमधल्या सुधारणावादाचा मुद्दा हा मागे ढकलला जातो. आता सगळी चर्चा ही हिंदू मुस्लिम या परिभाषेमध्ये करत असताना मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न आहेत, हिंदू स्त्रियांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न स्वधर्मीयांमधल्या पितृसत्ताक जाणीवेच्या संदर्भात प्रबोधन केल्याशिवाय सुटणार नाहीत. स्वधर्मीय पुरुषांच्या विरोधात उभं राहिल्याशिवाय या धर्मीयांमधल्या स्त्रियांचे प्रश्न सुटणार नाहीत. हा विचार मागे पडतो. म्हणजे हिंदू स्त्रियांवर मुस्लिम पुरुष बलात्कार करणार, मुस्लिम स्त्रियांच्या तलाकचा प्रश्न हिंदू पुरुषांनी घेतला म्हणून मुस्लिम स्त्रियांनी त्यांच्या नादास लागू नये किंवा त्या प्रभावामध्ये येऊ नये असं मुस्लिम पुरुष म्हणणार. तर हे जे परधर्मीयांविषयीची जी एक जाणीव आहे, ज्याला अदरिंग असं म्हटलं जातं, म्हणजे इतरेजनाविषयीची एक जी जाणीव धार्मिक पातळीवरती आकाराला येते, त्यामध्ये स्वधर्मीय धर्मामधल्या पितृसत्तेच्या चिकित्सेची वाट जी आहे ती अरुंद केली जाते. आणि अशा प्रकारे राष्ट्रवाद जो आहे तो धर्म, परराष्ट्र द्वेष, परधर्म द्वेष, परसमूहाविषयीचे पूर्वग्रह यांना बळकटी देतो आणि समाजाला प्रगतीकडे, विकासाकडे आणि समतेकडे नेणारं जे प्रबोधन आहे त्या प्रबोधनाला मागे ढकलतो. तर हे जगभरातला अनुभव आहे. भारतामध्ये हे खूप विकृत रूप धारण करतं. आता बघा, कुटुंब घर कसं असावं, कुटुंब कसं असावं याविषयी ज्या सनातन विचारांच्या ज्या संघटना आहेत, त्यांच्या पुस्तिका आहेत, त्यांच्या वेबसाईट्स आहेत आणि त्या स्त्रियांना पुन्हा एकदा स्वकुटुंबाची जोपासणूक करणारी म्हणून त्यांच्याकडे बघतात. इंग्लिशमध्ये त्याला होम मेकर असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपल्याला न आवडणारा शब्द आहे गृहिणी. हा एक शब्द आहे की गृहिणी हा म्हणजे स्त्रियांना घरामध्ये बंद करणारी जी संपूर्ण रचना आहे त्या रचनेच्या पार्श्वभूमीवरती तयार झालेला आहे. तर राष्ट्रवाद जो आहे तो या स्त्रियांच्या गृहिणीपणाला एक प्रकारे गुंजारतो आणि ते केवळ 47 मध्ये दिसलं नाही तर ते तुम्हाला 2020 मध्ये सुद्धा दिसेल. अशा प्रकारे आपल्याला राष्ट्र आणि राष्ट्रवादाकडे पाहता येईल.
जागतिकीकरणाचे परिणाम स्त्रियांवर झाले ते दोन्ही अर्थांनी झाले. एकतर भांडवलशाही ही नित्यपणे ती कुटुंब संस्थेवरती हल्ला करत आलेली आहे. तुम्ही नीट बघा, गेल्या 200-250 वर्षांमध्ये कुटुंब संस्थेवरती सर्वात मोठे हल्ले भांडवलशाहीने केले. म्हणजे भांडवलशाहीने कुटुंब संस्थेला वापरलं सुद्धा. कुटुंबामधल्या स्त्रियांचे अवैतनिक श्रम हे भांडवलशाहीने वापरले आणि त्याचा परिणाम हा पुरुषांना अल्पवेतनी श्रमिक म्हणून त्यांचं शोषण करण्याकडे भांडवलशाहीचा कल राहिला. तरी सुद्धा भांडवलशाहीने स्त्रियांना एक अवकाश उपलब्ध करून दिला. जागतिकीकरणानंतर खरं तर LGBTQ या समूहाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुढे आलेत. मोठ्या प्रमाणावरती मोबिलिटी आणि मायग्रेशन वाढलं, कुटुंबाला तडे गेलेत आणि स्त्रिया ह्या एकट्या स्त्रिया सुद्धा राहू शकतात किंवा राहत आलेल्या असतील तर त्याची नोंद घ्यावी असं सेन्सस वरती दबाव आणला गेला 2011 मध्ये. हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये घडलं. माध्यमं पुढे आलीत, चित्रपट आणि एंटरटेनमेंटचं स्वरूप बदललं आणि याच्यामधनं किमान काही स्त्रियांना सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या शक्यता ह्या निर्माण झाल्या. तर हे जागतिकीकरणाचं एक रूप होतं, जे रूप सर्व स्त्रियांना त्याचा प्रत्यय आला नाही किंवा त्याचा लाभ घेता आला नाही, पण समाजामधल्या एका विशिष्ट अशा घटकाला, विशिष्ट एका सेक्शनला मात्र हा अवकाश हा गेल्या 25-30 वर्षांमध्ये खुला झालेला आहे, तो आपण नाकारू शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला ह्याच जागतिकीकरणाने धर्मवादाला आणि सांस्कृतिक संपूर्ण जे उधाण आलेलं आहे, अस्मितेच्या राजकारणाला जे उधाण आलेलं आहे, विशिष्ट असा प्रखर परराष्ट्राचा द्वेष करणारा राष्ट्रवाद विकास पावलेला आहे आणि श्रमाचंही स्वरूप बदललेलं आहे. असंघटित क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे, ज्याच्यामध्ये स्त्रिया अर्थातच बळी होत आहेत. कुटुंबाला तडे गेले एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला कुटुंब सावरण्यासाठी अवघी चित्रपटसृष्टी धावून आली. हम आपके है कौन, मैंने प्यार किया, कुछ कुछ होता है, असे अनेक चित्रपट तयार झाले. जेव्हा जागतिकीकरण भारतामध्ये येत होतं तेव्हा रामायण महाभारत नावाच्या ह्या मालिका तयार झाल्या. हिंदी दूरदर्शनवरून अनेक मालिका, म्हणजे मी जेव्हा खूप शालेय विद्यार्थी होतो तेव्हा मला आता पूर्ण नाव आठवत नाही, पण हम लोग नावाची एक मालिका होती, हम हिंदुस्तानी नावाची मालिका होती, ज्यांनी उच्च जातीय हिंदू उच्च जातीय पितृसत्ताक कुटुंबाचा गौरव केला. अशा काळामध्ये केला जेव्हा नव्या आर्थिक धोरणाचे आणि जागतिकीकरणाचे नवे वारे भारतामध्ये वाहत होते. त्याच काळामध्ये हम आपके है कौन नावाचा चित्रपट आला, ज्याच्यामधली नायिका ही स्वतःला सती जाण्यासाठी ती तयारी दाखवते आणि मग पुरुषी औदार्य पुढे येतं आणि मग त्या नायिकेचा विवाह हा तिच्या प्रियकरासोबत करून दिला जातो. दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे नावाचा चित्रपट आला, त्याने सर्व रेकॉर्ड्स मोडले, ज्याच्यामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या पितृसत्ताक धारणेने त्या चित्रपटाचा नायक हा प्रभावित असतो आणि स्त्रीचं वस्तुकरण करणारा हा चित्रपट होता. तर दोन्ही परिणाम जागतिकीकरणाचे स्त्रियांवरती दिसून आले. कुटुंबाचा गौरवही करण्यात आला, कुटुंब सावरण्यासाठी हिंदू राष्ट्रवाद पुढे आला आणि त्यांनी सर्व प्रयत्नानिशी कुटुंबाला तडा जाणार नाही अशा प्रकारच्या रचना ह्या गेल्या 25-30 वर्षांमध्ये समोर आणलेल्या आहेत. मध्यंतरी ज्यांचं दुःखद निधन झालं त्या अपर्णा, त्यांचं आडनाव रामतीर्थ, हा, तर त्यांचे व्हिडिओज युट्यूबवर आहेत, तुम्ही बघू शकता की या काळामध्ये जेव्हा कुटुंब खरं तर उद्ध्वस्त व्हायला हवं आहे, पितृसत्ताक कुटुंब या अर्थाने, तेव्हा त्याला सावरण्याचा प्रयत्न सर्व धर्मीय, सर्व जातीय, सांस्कृतिक संघटना, जातीय संघटना करतायत. तर दोन्ही प्रभाव हे या LPG ज्याला म्हटलं गेलं, त्या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचे दोन्हीही प्रभाव स्त्रियांवर दिसतात. खरं तर विपरीत प्रभाव जास्त दिसतो, कारण कुटुंब, धर्म आणि राष्ट्र ही जी घटित आहेत, ह्या ज्या रचना आहेत, ह्या रचनांना काही जागतिकीकरणाने मुळापासून हादरवलं नाही. म्हणजे नेशन ऍज अन इकॉनॉमिक एंटिटी म्हणून संपली, पण नेशन ऍज अ पॉलिटिकल एंटिटी, कल्चरल एंटिटी म्हणून आजही टिकून आहे. म्हणून स्त्रियांना या
विकृत अशा राष्ट्रवादाचा बळी आजही व्हावं लागतं. धार्मिक दंगली झाल्या किंवा परराष्ट्राविषयी जर काही हल्ले आणि युद्ध झाले तर त्याच्यामध्ये स्त्रिया पुन्हा एकदा संस्कृतीच्या वाहक, कुटुंब सावरणाऱ्या होम मेकर म्हणून त्यांची गणना केली जाते, त्यांचा गौरव केला जातो. आणि लॉकडाऊन मध्ये आपण अनुभवलं की स्त्रियांच्या ह्या भूमिकेचा गौरव करण्याची भूमिका ही कुटुंबांमध्ये घेतली गेली. तर याचे दोन्ही परिणाम दिसतात, पण विपरीत परिणाम जास्त आहेत. असंघटित क्षेत्रामध्ये ह्या स्त्रिया आहेत, त्या कागद कागदपत्रा गोळा करत असतील किंवा त्या झाडू कामगार असतील किंवा त्या नर्सिंगचं काम करत असतील किंवा आशा वर्कर्स असतील किंवा विड्या वळत असतील किंवा सर्व प्रकारचं इन्फॉर्मल सेक्टर जे आहे त्या सेक्टर मधलं अल्पवेतनिक श्रम मोठ्या प्रमाणावरती स्त्रिया वेचत असतात. तर या जागतिकीकरणाच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की श्रमाचं महिलाकरण झालं, फेमिनायझेशन ऑफ लेबर असं त्याला म्हटलं गेलं. तर हे जे श्रमाचं जे महिलाकरण झालं, स्त्रीकरण झालं, त्याच्यामधून त्या स्त्रियांचे श्रम हे भांडवलदारांना अल्पवेतनी रूपामध्ये उपलब्ध झालेत. तर हाही परिणाम या एलपीजी धोरणाचा स्त्रियांवर झालेला आहे. त्यांचे मूलभूत प्रश्न बाजूला पडले आणि सिम्बॉलिक त्यांचे पातळीवरती त्यांचे प्रश्न हे पुढे आणले गेले आणि ते सुद्धा सोडवले नाहीत. म्हणजे पार्लमेंट मधल्या आरक्षणाचा प्रश्न हा प्रतिकात्मक होता, पण तो प्रतिकात्मक प्रश्न सुद्धा सोडवण्याकडे कल हा या आजच्या तथाकथित राष्ट्रवाद्यांचा नाही आहे. याहून आपल्याला लक्षात येईल की जागतिकीकरणाचा मोठा विपरीत परिणाम हा स्त्रियांच्या जीवनावरती झाला. काही मुद्दे पुढे आलेत खरं, की LGBTQ मुद्दा असेल, सेक्शुअलिटीचा मुद्दा असेल किंवा स्त्रियांच्या विवाह वगैरे संदर्भातल्या काही धारणांना तडा देणारे काही निर्णय आलेले असतील, पण हे जी उपलब्धी होती ती कमी होती आणि स्त्रियांनी जे गमावलं ते त्याची साईज म्हणजे त्याचा आकार मात्र जास्त होता असं आपल्याला दिसून येतं. परत एकदा वाचाल का? ओके. हा तर खूप मूलभूत असा प्रश्न आहे. स्त्रीवाद्यांमधल्या वेगवेगळ्या प्रवाहांनी हा प्रश्न हाताळलेला आहे की स्त्रियांना एक सन्मानजनक वागणूक, एक व्यक्ती म्हणून वागणूक, सन्मानजनक म्हणण्यापेक्षा व्यक्ती म्हणजे तिचे काही अधिकार आहेत, तिच्या काही भावभावना आहेत, तिच्या सेक्शुअलिटी पासून ते तिच्या निर्णया क्षमतेपर्यंत तिचा अधिकार हा तिच्या व्यक्तिमत्वावर असला पाहिजे. आणि तो जर अधिकार तिला बहाल करायचा असेल तर कुटुंबापासून जी की काही केवळ एक प्रायव्हेट स्पेस नाही आहे, ती सुद्धा पब्लिक स्पेसच आहे. तर कुटुंबापासून ते संसदेपर्यंत जे काही क्षेत्र आहेत, मी प्रायव्हेट आणि पब्लिक या परिभाषेमध्ये बोलणार नाही या संदर्भामध्ये. तर हे सर्वच क्षेत्र हे सार्वजनिक क्षेत्र आहे. या क्षेत्रांमध्ये स्त्रियांची व्यक्ती म्हणूनची आणि तिला जी मूल्य आपण मूल्य म्हणून स्वीकारलेली होती गेल्या 200-250 वर्षांपासून आपण चर्चा केली की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आणि बंधुता ऐवजी किंवा त्याच्यासोबत आता भगिनी भाव असं म्हणतो आपण. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधू भगिनी भाव हा जो हे जे नवमूल्य आहे, ह्या मूल्यांनी युक्त आणि ही मूल्य आणि हे अधिकार बहाल केलेली जी व्यक्ती असेल तिची आपल्याला पुनर्प्रस्थापना करावी लागेल. म्हणजे कोणी एकेकाळी आपण अशा समाजामध्ये होतो की ही मूल्य आपण अनुभवलेली आहेत, पण नंतर खासगी मालमत्ता आली, कुटुंब आलं, धर्म आलं आणि आपण त्याच्यासोबत पितृसत्ता आली. तर याची पुनर्प्रस्थापना आपल्याला करावी लागेल आणि ही पुनर्प्रस्थापना करण्यासाठी तुम्हाला कुटुंबापासून धर्मापर्यंत आणि राष्ट्रापासून ते शिक्षण भाषेपर्यंत ह्या सर्व क्षेत्रांच्या पुनर्रचनेचा प्रश्न आपल्या समोर आहे. आपण असं म्हणू शकत नाही की आजचा धर्म, राष्ट्र, भाषा, साहित्य आणि कुटुंब आहे तसंच ठेवू आणि स्त्रियांना मात्र कागदोपत्री काय ते अधिकार आहेत ते देऊन टाकू किंवा त्याची घोषणा करून टाकू, असं होत नाही. अशा घोषणा झालेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा अनेक डिक्लेरेशन्स आहेत, अनेक कायदे आहेत
पण ह्या कायद्यांची अंमलबजावणी आपल्याकडे होत नाही, कारण समाज हा पितृसत्तेने भारित आहे. राईट टू प्रॉपर्टी हा हिंदू कोड बिलाने दिलेली आहे. किती टक्के स्त्रिया घेतात याचा लाभ? जेव्हा कुटुंबाच्या संपत्तीची वाटणी होते तेव्हा किती स्त्रियांना हा हक्क बहाल केला जातो याचा डेटा आपण जनरेट करू शकतो किंवा काही पाहण्या घेऊ शकतो, त्यातनं हे सगळं पुढे येईल. तर मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून स्त्रीची पुनर्स्थापना ही समाजामध्ये करावी लागेल आणि त्यासाठी स्त्रीवादीच नाही तर ज्याही कोणत्या प्रागतिक विचारांच्या संस्था, संघटना, व्यक्ती असतील त्यांना खरं तर एकत्रितपणे ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागेल. हो.